कळत नाही सर, सफिशियंट म्हणता तुम्ही आहे ॲडव्होकेट एस ए माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल लोहार सर आणि माझे सगळे प्राध्यापक वृंद आणि या चर्चासत्रामध्ये सगळे सहभागी झालेले माझे मित्र मैत्रिणी विद्यार्थी, तर हे सगळे जे आहेत यांचं मी सगळ्यांचे सर्वप्रथम शब्दसंबंधाची स्वागत करते. आजच्या या कार्यक्रमामध्ये कविता माझा श्वास, कविता माझा श्वास हा जो कार्यक्रम आहे, तर ते या कार्यक्रमामध्ये कविता म्हणजे काय, कविता लेखन कशी लिहिली जाते, कविता लेखनाला कविता कशी सुचते, याच्यावरती आपण बघणार आहोत सगळं. तर थोडक्यात प्रस्तावना करते. मराठी साहित्यामध्ये कवितेला खूप मोठी परंपरा लाभलेली आहे आणि ही परंपरा जवळजवळ 700 वर्षांपासून लाभलेली आहे. कवितेचे 2 कालखंड पडतात, एक म्हणजे मध्ययुगीन कालखंड आणि दुसरा जो आहे तो आधुनिक कालखंड. आणि सुरुवातीचा जो आधुनिक पहिला जो मध्ययुगीन कालखंड आहे, एक मिनिट आवाजाचं काहीतरी करावं. हा तेच करतो बघा बरं. पहिला जो मध्ययुगीन कालखंड आहे, आता येतोय व्यवस्थित ऐकायला? हो आता येतोय, आता येतोय. ओके. तर पहिला जो व्यवस्थित मध्ययुगीन कालखंड आहे, तर त्याच्यामध्ये भक्तिमय काव्य. एक मिनिट सर, माझंच मला खूप आठवण येते. चालेल. मध्ययुगीन कालखंडामध्ये भक्तिमय काव्य, लावणी, पोवाडा, मानसपूजा, गवळण, शाहिरी काव्य, अभंग, श्लोक, दासबोध यासारखे आपल्याला काव्य बघायला मिळतात. आणि आधुनिक काव्य कालखंड बघायचं गेलं तर त्याच्यामध्ये कविता, गझल याचे अनेक प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आता पुढे बघायचं म्हणजे कविता ही निशब्दतेचा हुंकार आहे. मैफिल टाळून एकांतात सजवलेला गाण्याचा स्वर आहे. स्वप्नाळू अवस्थेला जागृत अवस्थेत प्रगट करू पाहणाऱ्या भावनांचा कल्लोळ आहे. आठवणींच्या आभाळाला निळ्या अक्षरांनी अंकित करणाऱ्या शब्दांची ही निर्मिती आहे. कवितेत निवळता दुःख, वेदनांची सल, दंगली अमानुषता, पाझरणाऱ्या डोळ्यातील वेदना, अश्रूंचा प्रलय खपवण्यासाठी आंतरिक डगमग, रसिकता, उत्कटता, सुख, दुःख, प्रेम या सगळ्या प्रकारच्या भावना मांडण्याची ही ताकद आहे. आता उदाहरण द्यायचं झालं तर इंदिरा संतांची ही जर आपण कविता बघितली की अजून नाही जागी राधा, अजून नाही जागे गोकुळ, अशा वेळी पैल तीरावर आज घुमे का पावा मंजूर. मग याच्यामध्ये देव आणि भक्ताचं किती सुंदर नातं मांडलंय. तर दुसऱ्याकडे जर आपण बघितलं, सुरेश भटांची गझल जर बघितली तर प्रियकर प्रेयसीला सांगतो की मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो, असेच रोज नामुनी लपेटवून कोवळे, असेच चिंब केस तू उन्हात सोड मोकळे, तुझा सुगंध मात्र मी इथेच हळूच मुंगत होतो. अशा अनेक प्रकारच्या कविता आज आपल्याला बघायला मिळणार आहे, ऐकायला मिळणार आहे. आणि कविता म्हणजे काय, कविता हा श्वास कसा आहे हे आपल्याला आपल्या 2 प्रमुख पाहुण्यांकडनं नीट व्यवस्थित अगदी छानपणे समजून घ्यायला मिळणार आहे. चला तर मग मी सुरुवातीला आपल्या आजचे जे प्रमुख उद्घाटक आहेत डॉक्टर के.व्ही. बराटे यांचा परिचय मी तुम्हाला करून देते. तर मग परिचय बघा, डॉक्टर के.व्ही. बराटे सर मी तुमचं सर्वप्रथम पहिले शब्दसंग्रहाने स्वागत करते. सरांचं शिक्षण एम.ए. पीएचडी सर स्वर्गीय छगनलाल मुंजीबाई गडी कला महाविद्यालयात अचलपूर कॅम्प मराठी विभाग म्हणून कार्यरत आहे. सरांनी कोरकू बोली वर्णनात्मक आणि समाज भाषा वैज्ञानिक अभ्यास या विषयावरती सखोल संशोधन केलेलं आहे. इतकेच नव्हे तर ऑल इंडिया रेडिओच्या अमरावतीच्या आकाशवाणी केंद्रासोबत सरांनी आदिवासी लोकगीतांचे वाचन व संकलन केलेले आहे. सरांचं अजूनही खूप मोठा परिचय आहे, तर मी माझे शब्द मांडण्याचा एक छोटासा प्रयत्न तसेच साहित्य अकादमीच्या विविध चर्चासत्रांमध्ये सरांनी अनेक शोध आणि याच ग्रंथ त्यांच्या संपदेमध्ये बहिणाबाई चौधरी व्यक्तित्व आणि कवित्व हा एक महत्त्वाचा त्यांचा ग्रंथ आपल्याला बघायला मिळतो.
तसेच त्यांच्या काव्य संपादनामध्ये काव्यधारा, वैखरीचे 3 भाग आणि मृदगंधाचे 3 भाग असे अनेक ग्रंथ त्यांचे बघायला मिळतात. आणि तसेच अनेक शासकीय समितींवरती सर कार्यरत आहे. मग सांगायला अजून असा आनंद होतो की मराठी अभ्यास मंडळ कला विद्याशाखा अमरावती विद्यापीठातील सर सदस्य आहेत. तसेच सर पीएचडी मार्गदर्शक असून सरांकडे 4 विद्यार्थी हे पदवी प्राप्त असून 6 विद्यार्थी नोंदणीकृत आहेत. आणि प्रामुख्याने सर मराठी शब्दकोश प्रकल्पावर सरांची सहाय्यक म्हणून नियुक्ती केलेली आहे. तसेच तसेच राष्ट्रसेवा दल, आंतरभारती सानी कृषी कथामाला, समाजवादी अध्यापक ह्या ज्या सगळ्या पुरोगामी आवडीने जोडले गेलेले आहेत. असा हा सरांचा सरांचं मी पुन्हा एकदा शब्दसमूहांनी स्वागत करते. यानंतर आपले आजचे प्रमुख वक्ते आपले खानदेश भूषण कविवर्य वाना आंधळे सर यांचा परिचय मी करून देते. सर 34 वर्षापासून ज्ञानदानाचं कार्य करत आहे. तसंच सरांनी काव्य लेखन केलेलं आहे. 500च्या वर नियतकालिकांमधून सरांच्या कविता प्रकाशित झालेल्या आहेत. इयत्ता 3री आणि 11वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये सरांची कविता प्रकाशित झालेली असून सांगायला हा आनंद होतो की MAच्या द्वितीय वर्षाच्या मराठी अभ्यासक्रमामध्ये 15 मराठी गझल सरांच्या प्रकाशित झालेल्या आहेत. तसेच सह्याद्री दूरदर्शन वाहिनी जी आहे तर त्या मालिकेसाठी सरांनी शीर्षक लेखन केलेलं आहे. DD किसान दूरदर्शन दिल्ली सह्याद्री वाहिनी तर या मालिकेसाठी सुद्धा सरांनी शीर्षक गीत लेखन केलेलं आहे. आपण सगळे बघतोच शासकीय निमशासकीय कार्यालय, बस स्टँड, बसेस, जिथे पब्लिक प्लेस आहे तिथे सरांची ख्यातनाम जी कीर्तीची जी कविता आहे की आई मला जन्म घेऊ दे, तर ह्या कवितेचं सरांचं 40 भारतीय भाषांमध्ये भाषांतर केलेलं आहे. तसेच सरांची एवढी कीर्ती बघता आणि सरांचं एवढं अफाट कार्य बघता सरांना 25 पुरस्कारांनी सन्मानित केलेलं आहे. सरांचे 200च्या वर व्याख्यान आतापर्यंत संपन्न झालेले आहेत. नवोदितांच्या पुस्तकासाठी तर सरांनी 32 प्रस्तावना आजतागत लिहिलेल्या आहेत. आणि वृत्तपत्रामध्ये किंवा वृत्तपत्रातून ललित लेखन आणि प्रासंगिक लेखन हे सर नेहमी नित्यनेमाने करतच असतात आणि त्या रूपाने आपल्याला नेहमी वेळोवेळी त्या दृष्टीने भेटतच असतात. असे हे आपले आजचे प्रमुख वक्ते वाना आंधळे सर, मी यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करते. यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल लोहार सर यांनी आम्हाला हा कार्यक्रम करण्याची पहिली गोष्ट परवानगी दिली. त्यानंतर त्यांनी आम्हाला याचं अनमोल असं मार्गदर्शन केलं. सर कॉमर्स डिपार्टमेंटचे जरी असले तरी मराठी साहित्यामध्ये सरांना खूप विशेष रस आहे आणि सर वेळोवेळी त्या बाबतीमध्ये खूप छान मार्गदर्शन करत असतात. असे मी आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल लोहार सर यांचं मी अतिशय मनापासून शब्दसमूहांनी स्वागत करते आणि सरांना आपल्या आजच्या या कार्यक्रमाचं स्वागतपर भाषण करण्यासाठी 2 शब्द बोलण्यासाठी आमंत्रित करते. सर. कोण बोलताय? म्यूट कर, बाकीचे म्यूट करा. कृपया सर्वांनी आपले म्यूट करा बरं फोन. सर्वप्रथम बबनभाऊ बाहेती महाविद्यालयाच्या वतीनं प्राचार्य नात्यानं मी सर्व माझे सहमित्र आंधळे सर, बराटे सर आणि त्याचबरोबर सगळे सहभागी असलेले प्राध्यापकगण, संशोधक विद्यार्थी या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. तसा आजचा वेबिनार साहित्य क्षेत्रावर असला तरी सुद्धा त्या मागची खरी प्रेरणा आमचे मित्र आंधळे सर आहेत. खानदेश कवी म्हणून
ज्यांचा लौकिक आहे आणि मगाशी जो परिचय करून देताना उल्लेख करण्यात आला होता की त्यांच्या ज्या बेटी बचाववरची कविता आहे समाज प्रबोधनासंदर्भातली ती 40 भाषांमध्ये अख्ख्या देशात सर्वत्र सर्वश्रुत झालेली आहे, सर्वांना ऐकायला आहे, सर्वांना वाचायला मिळते, ठिकठिकाणी त्या कविता झळकतायत. असे आमचे आंधळे सर आणि त्यांच्याशी चर्चा करताना हा विषय समोर आला की शेवटी ते सुद्धा कवीच आहेत आणि माणसाच्या सगळ्या भावभावनांचा खेळ हा कवितेशीच निगडीत असतो. साधारणपणे असं म्हटलं तर कवितेच्या निर्मितीच्या तळाशी संवेदना असते आणि म्हणूनच कुठेतरी कविता स्फुरते आणि मी त्या कवितेतनं आपल्याला जीवन कळतं, त्या कवितेतनं आपल्याला जीवन समजतं, त्या कवितेतनं आपल्याला जीवन उमजतं. म्हणून की काय हा विषय समोर आला की कविता हा माझा श्वास आहे आणि त्यानिमित्तानं हे आपण ऑनलाईन वेबिनार आज घेतलेला आहे. म्हणून खानदेश कवी खानदेशचं भूषण आमच्या सर्वांचे मित्र प्राध्यापक आंधळे सर यांचं मी मनापासून स्वागत करतो. त्याचप्रमाणे विदर्भातले आमचे साहित्यिक समीक्षक मित्र आणि अमरावती विद्यापीठाच्या अभ्यास मंडळात असलेले डॉक्टर बराटे सर की जे पुरोगामी चळवळींशी जोडलेले आहेत, जे राष्ट्र सेवा दलाचं काम करतात, कथामालेचं काम करतात, पुरोगामी विचारांची धारा घेऊन आणि त्या विचारांना निष्ठा ठेवून ते त्या ठिकाणी आपलं काम करतायत आणि म्हणून मी त्यांचंही स्वागत करतो. तसंच या वेबिनारला ज्यांनी सहभाग नोंदवला असे सगळे प्राध्यापक बंधू भगिनी आणि विद्यार्थी या सर्वांचं स्वागत करतो. शेवटी असं म्हटलं जातं की कविता लेखन काही फार अवघड असा विषय नाही. शब्दावर थोडीफार हुकमत असली आणि लय आणि सूर्याचं ज्ञान असले की कविता सुचते वगैरे असं मला वाटतं मर्ढेकरांच्या संदर्भात वाचलं होतं. फार मोठा विषय आहे. माझ्याकडे त्यातलं कोणतंच पांडित्य नाही म्हणून मी अधिकाराने त्याबद्दल काही बोलू शकणार नाही, कारण समोर दोन दिग्गज आहेत, आंधळे सर आणि बराटे सर सारखे, आणि पार्टिसिपेट झालेले सुद्धा साहित्यिक मंडळी आहेत. म्हणून मी कविता वगैरे ह्या फक्त आमच्यासाठी कविता हा एक रस भाग आहे, आम्ही त्यातला रस फक्त ग्रहण करतो. पण तरी सुद्धा ह्या कविता कधीतरी वैयक्तिक असतात, कधीतरी सामाजिक असतात, कधीतरी राष्ट्रीय असतात, कधीतरी वैश्विक असतात, कारण कवितेचा संबंध हा प्रत्येकाचा संबंध कवितेशी येतो. मग तो धर्म प्रचारासाठी असू द्या, सांस्कृतिक देवाणघेवाणीसाठी असू द्या, किंवा स्फुरणगीताच्या माध्यमातून, शाहीर पोवाड्यांच्या माध्यमातून आणि एखाद्या व्यक्तीचं गुणगान करण्याच्या संदर्भात असू द्या, किंवा अभंगाच्या द्वारे होणाऱ्या सांस्कृतिक किंवा संस्काराच्या संदर्भातलं असू द्या, शेवटी ते काव्य आहे. साहित्य प्रकारातलं असलं तरी सुद्धा काव्य हा आपला खरोखर श्वास आहे. पण हे अगदी वरपांगी मी म्हणण्यापेक्षा अधिकारवाणीने त्या क्षेत्रातले जे पितामह आहेत, त्या क्षेत्रातले जे अभ्यासक आहेत, त्यांच्याकडनं ऐकून घेण्यात अधिक त्या ठिकाणी मला बरं वाटेल. आणि म्हणून ही एक वेबिनार आपण ऑनलाईन घेतलेली आहे. त्यासाठी पुन्हा एकदा प्राचार्य नात्यानं मी माझे मित्र आंधळे सर आणि बराटे सर सोबतच असलेले पार्टिसिपंट या सर्वांचं मनापासून स्वागत करतो आणि वेबिनारच्या पुढील भागासाठी पाठक मॅडमला हस्तांतर करतो. धन्यवाद सर. आता यानंतर आपण ज्यांना अगदी ऐकण्यासाठी उत्सुक आहोत आणि त्याच्यासाठी आपण हे वेबिनार आचार्य आपल्या कार्यक्रमाचे उद्घाटक डॉक्टर के व्ही बराटे सर यांना विनंती करते की यांनी आपल्या आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटन करून आमच्या विद्यार्थ्यांना, सहभागी प्राध्यापकांना मार्गदर्शन कर. 2 शब्द. बराटे सर. नमस्कार. नमस्ते सर. आजच्या या ॲडव्होकेट एस ए बाहेती महाविद्यालय जळगाव या महाविद्यालयाच्या वतीने आणि या महाविद्यालयातील मराठी विभाग आणि IPSC डिपार्टमेंट यांच्या वतीने आयोजित राष्ट्रीय संकेत सत्रामध्ये महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य, आमचे मित्र सर, आवाज येतोय ना? हो. महाविद्यालयाचे प्राचार्य आणि मुख्य संयोजक आमचे मित्र डॉक्टर अनिल लोहार सर या संकेत सत्राचे प्रमुख वक्ते, आदरणीय खरं म्हणजे आमचे ज्येष्ठ मित्र, ज्यांच्या प्रेमामध्ये मी गेल्या अनेक वर्षांपासून पडलेलो आहे आणि त्यांचं बोलणं अतिशय लाघवी, अतिशय मार्दवी, आर्जवी, आणि त्या आर्जवी बोलण्यामधून माणूस जोडण्याची जी कला त्यांनी हस्तगत केली आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. अतिशय स्वच्छ मनाचा, निर्मळ मनाचा हा कवी मला माझ्या जीवनात एक मित्र म्हणून लाभला, ती माझी खूप मोठी उपलब्धी आहे.
तेव्हा या प्रमुख चर्चासत्राचे प्रमुख वक्ते खानदेश भूषण प्राध्यापक वाना आंधळे साहेब, या संकेतसत्राचे समन्वयक ज्यांचं सूत्रसंचलन आपण आता नुकतंच ऐकलं आणि सुरू आहे त्या प्राध्यापिका सौ कल्याणी पाठक, संयोजन समितीमधील डॉक्टर गौतम भालेराव, प्राध्यापिका रेणुका झांबरे, प्राध्यापक नेहा शर्मा, प्राध्यापक विजय ठोसर, श्री आनंद गौतम आणि सर्व या वेबिनारमध्ये या संकेतसत्रामध्ये उपस्थित असणारे मराठी भाषा साहित्याचे रसिक आस्वादक मित्र आणि मैत्रिणींनो, खरं म्हणजे डॉक्टर लोहार सरांचा फोन आला की सर आपल्याला या संकेतसत्रामध्ये उद्घाटक म्हणून यायचं आहे आणि प्राध्यापक वाना आंधळे सरांनी विनंती केली आणि म्हणून सरांच्या आणि डॉक्टर लोहार सर यांच्या प्रेमाखातर मी आपण आपल्या समोर उपस्थित आहे. या संकेतसत्राचा विषय फार सुंदर ठेवलेला आहे, कविता माझा श्वास. खरं म्हणजे डॉक्टर लोहार सरांनी कवितेच्या संदर्भात, ते जरी वाणिज्य शाखेचे असले तरी सुद्धा त्यांनी कवितेच्या संदर्भात फार सुंदर मांडणी केलेली आहे की कवितेच्या मुळाशी संवेदनशीलता असते. कविता हा त्या व्यक्तीच्या मनाचा उत्कट आविष्कार असतो आणि आपण बघतो आहे की अगदी आदिम काळापासून कविता हा मानवी आदिम संस्कृतीचा आविष्कार राहिलेला आहे. अगदी सहज बोलताना, सहज गाताना त्याच्या मुखातून जे शब्द बाहेर पडतात ते काव्य स्वरूप असतात. आणि म्हणूनच आपल्याला माहिती आहे की जगामध्ये कुठलंही साहित्य असेल, मग ते मराठी असेल, संस्कृत असेल किंवा इतर भाषांमधलं असेल, त्या संपूर्ण साहित्याचा पहिला उद्गार हा कवितेच्या रूपाने बाहेर प्रस्फुटित झालेला आहे. अगदी मराठी साहित्याचा जरी आपण आलेख आपल्या डोळ्यासमोर उपस्थित केला तरी सुद्धा संत साहित्य असेल, या संत साहित्यामध्ये संतांनी आपली जी अभिव्यक्ती केलेली आहे ती प्रामुख्याने कवितेच्या माध्यमातून केलेली आहे. मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्यांचा उल्लेख लोहार सरांनी फार सुंदर केला की वीररसपूर्ण साहित्य निर्मिती असेल, शृंगारपर साहित्य निर्मिती असेल, ही करणारे जे लोकशाहीर आहे त्यांच्या सुद्धा कवितेचा स्वर आपण अभ्यासलेला आहे आणि त्यांची प्राथमिक जी अभिव्यक्ती आहे ती सुद्धा कवितेच्या रूपाने प्रस्फुटित झालेली आहे, ती प्रकट झालेली आहे. कल्याणी पाठक मॅडम यांनी कवितेचे दोन कालखंड पाडलेले आहेत, एक प्राचीन कालखंड आणि एक आधुनिक कालखंड. प्राचीन कालखंडावर संपूर्णपणे जर आपण बघितलं तर कवितेची छाप आपल्याला पाहायला लक्षात येते. अगदी कवितेचे जे वेगवेगळे आकृतीबंध आहेत, मग ते अभंग असतील, श्लोक असतील, आर्या असतील, भारुड असेल किंवा पुढे शाहिरीमध्ये येणारे लावणी, पोवाडे यासारखे आकृतीबंध असतील, ते सगळे कवितेच्या रूपाने आपल्यापर्यंत पोहोचलेले आहेत. आणि यांनी त्या कवितेमधून एक जीवन दर्शन आपल्या समोर मांडलेलं आहे. कविता केवळ शब्दांचा खेळ नसतो. कविता हा संवेदना आणि माणसाच्या अंतःकरणातील भावनांची ती अभिव्यक्ती असते आणि त्यामुळे त्या कवितेमधून जीवन दर्शन प्रकट होते. त्या कवितेमधून आपल्या अवतीभोवतीच्या घटनांचं प्रतिबिंब उमटलेलं असते, जे प्रतिबिंब आपल्याला संत साहित्यामध्ये सुद्धा पाहायला मिळालं. आणि आधुनिक कालखंडामध्ये जे आधुनिक कवी आपण अभ्यासलेले आहे, अगदी सावित्री, ज्योती यांच्यापासून मराठी कवितेचा जो प्रवाह सुरू झालेला आहे, अगदी मराठी कवितेच्या सुरुवातीला, आधुनिक मराठी कवितेच्या सुरुवातीला ज्यांचा उल्लेख आपण महादेव मोरेश्वर कुंटे यांच्या राजा शिवाजी या खंडकाव्याने करतो, तिथपासून तर आतापर्यंत जे वेगवेगळे टप्पे पडलेले आहेत, त्या टप्प्यांवर सुद्धा आशय आणि अभिव्यक्तीच्या पातळीवर अतिशय मोठमोठे प्रयोग, अभिनव परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. आणि मग केशवसूत असतील, बालकवी असतील, कवी बोरकर असतील, भा. तांबे असतील, कवी बी आहेत, या सर्व कवींनी मराठी कवितेचे एक समृद्ध दालन आपल्यापर्यंत आणून पोहोचलेलं आहे. मला फक्त या ठिकाणी या निमित्ताने एवढं सांगायचं आहे की मराठी कविता केवळ मौखिक परंपरेतनं आपल्यापर्यंत पोहोचली, पण सोबतच ग्रांथिक परंपरेतनं सुद्धा ती आलेली आहे. बरेचदा आपण ग्रांथिक परंपरेतल्या कवितेचा उहापोह आणि चर्चा अधिक प्रमाणामध्ये करतो, परंतु मौखिक परंपरेतनं ज्या काही लोकधारा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या सुद्धा अतिशय समृद्ध आहे. आपल्याला कल्पना असेल की खानदेशामध्ये कानबाईचा उत्सव आहे आणि या कानबाईच्या उत्सवाच्या निमित्ताने अनेक कानबाईच्या वह्या गायल्या जातात. ललित हा एक लोककला प्रकार आपल्या खानदेशामध्ये आहे, जात्यावरची गाणी आहे, भुलाबाईची गाणी आहे,
तखतराव नावाचा एक लोककला प्रकार आपल्या खानदेशामध्ये आहे. त्या निमित्ताने जी काही अभिव्यक्ती होते ती सुद्धा एक मौखिक परंपरेतनं आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. आणि खानदेशातलं नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातलंच लोकसाहित्य आणि मौखिक परंपरा ह्या अतिशय समृद्ध आहे. मला या ठिकाणी एवढंच नोंदवायचं आहे की केवळ ग्रांथिक कवितांमधूनच आपल्यापर्यंत त्या सर्व कवितांचे आविष्कार आणि त्यांचे पदर पोहोचलेले आहेत असं नाही, तर लोकसाहित्यामधून ज्या मौखिक परंपरा आपल्यापर्यंत पोहोचलेल्या आहेत त्या सुद्धा अतिशय समृद्ध आहेत. संत ज्ञानेश्वरांनी कवितेच्या संदर्भात जी व्याख्या केली आहे ती लोकपरिचित आहे की वाचे बरवे कवित्वी, कवित्वी बरवे रसिकत्वी, रसिकत्वी परतत्व स्पर्शू जैसा, ती कविता आहे. संत तुकारामांनी तर कविता ही कशी असावी त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण वस्तुपाठच त्यांनी आपल्या कवितेच्या रूपानं आपल्या समोर प्रस्तुत केलेला आहे. त्यांनी कवितेच्या संदर्भात आपली भावना व्यक्त करताना असं म्हटलं आहे की अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी, आवरिता परी आवरेना. कविता माझा श्वास आहे आणि तो श्वास मला रोखता येत नाही. अंतरीचा धावा हा स्वाभाविकपणे बाहेर पडतो. नरेंद्राने सुद्धा तेच म्हटलं आहे की आतुला आनंद ओसंडला कवितेचे निमिसे. माझ्या अंतकरणामध्ये जो अंतकरणातला आनंद आहे तो एवढा उत्स्फूर्त पण आहे, एवढा सहज आहे की तो शब्दांच्या रूपानं सहजपणे बाहेर पडतो. तोच धागा पकडून जर आपण अलीकडच्या कालखंडामध्ये बहिणाबाई चौधरीपर्यंत येऊन पोहोचलो तर बहिणाबाई चौधरींनी आपल्या कवितांमध्ये एक फार सुंदर कविता रचलेली आहे की अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येते ओठी. की जसं जसं जातं फिरत जाते तसं तसं त्यातून पीठ पडत जाते आणि त्या पद्धतीनं माझ्या ओठातलं पोटातलं गाणं ओठावाटे बाहेर येते. इतकी सहजता, इतकी ज्याला उत्स्फूर्तता म्हणतात ती कवितेच्या रूपानं बाहेर पडत असते. अशा पद्धतीचं एक कवितेचं एक जिवंत स्वरूप असते. एक उत्स्फूर्तता कवितेचा हा एक मूल घटक असतो. कविता केवळ अभिव्यक्तीच्या पातळीवरच असते असं नाही, तर आशयाच्या पातळीवर सुद्धा तिचं महत्व अतिशय मोठं असते. आणि म्हणून आपण पाहतो की अगदी संतांपासून तर आतापर्यंत जो कवितेचा विशाल पट आपल्या मराठीमध्ये सामावलेला आहे त्यामध्ये अतिशय मोठमोठ्या कवींनी आपल्या जीवनाचं एक वास्तव दर्शन, मग ते सांप्रत कालखंडातलं असेल, प्राचीन कालखंडामधलं असेल किंवा ज्या काही घटना आपल्या अवतीभोवती घडत असतात त्याचं प्रतिबिंब असेल, ते त्यांनी अतिशय नेमकेपणाने अधोरेखित केलेलं आहे. फार मी बोलणार नाही, पण जाता जाता चालते ना, बोलत राहण्याच्या जाता जाता मित्र कविवर्य आंधळे सर त्यांच्या कवितांबरोबरचं भाष्य मी थोडक्यात करेल. फरमान आणि इतर कविता या कविता संग्रहाने कविवर्य आंधळे सर संपूर्ण मराठी विश्वाला परिचित झालेले आहे. या कविता संग्रहामध्ये केवळ 80 कविता आहेत, पण या 80 कवितांनी मराठी साहित्याला आणि मराठी रसिक मनाला जी भुरळ घातलेली आहे ती खरोखरच वाखाणण्यासारखी आहे. या 80 कवितांवर आमचे एक सन्मित्र आहेत चांदवडला याला तुषार चांदवडकर यांनी सरांच्या कवितांवर एक समीक्षा ग्रंथ काढलेला आहे आणि जवळजवळ 40 समीक्षकांनी यांच्या सरांच्या कवितांवर विस्तारशः प्रदीर्घ अशा पद्धतीचं समीक्षण केलेलं आहे. एक 80 पानांचा ग्रंथ, 80 कवितांचा एक संग्रह, पण या 80 कवितांच्या संग्रहांवर 280 पानांचं समीक्षा असणार एक पुस्तक निर्माण होते. यामधूनच या कवितांचं सामर्थ्य काय हे लक्षात येते. गझल, अभंग आणि मुक्तछंद असे तीनही रचना प्रकार आकृतीबंध आंधळे सरांनी अतिशय समर्थपणे आपल्या कवितांमधून हाताळलेले आहे. खरं म्हणजे त्यांची जी शैली आहे किंवा त्यांचा जो मनपिंड आहे तो गझलेला अनुरूप आहे. आमचे मित्र फुला बागुल यांनी त्यांच्या एका समीक्षा लेखामध्ये असं म्हटलेलं आहे की सुरेश भटांनी मराठीमध्ये गझल प्रस्थापित केली, ती लोकाभिमुख केली आणि मराठीला गझलेचं एक नवं वळण त्यांनी दिलं. पण सुरेश भटानंतर मराठी गझलेचा हा वारसा सांभाळणारे तेवढे सक्षम कवी किंवा गझलकार मराठीमध्ये पाहायला मिळत नाही. त्यांनी एक वाक्य फार सुंदर म्हटलं आहे की सुरेश भटांचे अनुयायी निर्माण झाले परंतु वारसदार मात्र कोणी फारसे पाहायला मिळत नाही. पण
पुढे ते असं म्हणतात की वाना आंधळे सरांच्या आणि एक मिनिट त्यांच्या कवितांमधला आशय अभिव्यक्ती जर बघितली आपण तर निश्चितपणे असं म्हणता येते की सुरेश भटांचा वारसा सांभाळण्याचं सामर्थ्य आणि ते सर्व कौशल्य वाना आंधळे सर यांच्या गझलेमध्ये आहे. इतकं सामर्थ्य, इतकी आशयपूर्ण वाना आंधळे सरांची ही गझल आहे. त्यांच्या गझलेमध्ये एक कविता मला त्यांनी एका कवितेमध्ये असं म्हटलं आहे की कापूस काढणारा श्रीमंत देश माझा, अद्याप नागवाहा चौकातला भिकारी. ही कविता वाचल्यानंतर थेट मला विठ्ठल वाघांची आठवण झाली की या कवितेमध्ये शेतकऱ्यांची वेदना, शेतकऱ्यांची संवेदना त्यांनी अतिशय समर्पकपणे मांडलेली आहे की तो कापूस पिकवणारा शेतकरी आणि त्याच्या अवतीभोवतीचा जो समाज आहे तो उघडा नागळाचा आहे. विठ्ठल वाघांनी त्यांच्या कवितेमध्ये सुद्धा असं म्हटलेलं आहे की फुलं वल्या कापस आले, चंद्र चोरू चोरू पाहे, तरी माये माऊलीची, तरी माये माऊलीची. काय वाचू? या दोनही कवितांमधला समान धर्म, साधर्म्य मला नेमकेपणाने या ठिकाणी पाहायला मिळालं. एका कवितेमध्ये वाना आंधळे सर म्हणतात, ओढून लेखणीला आता करा मशाली. विद्यापीठ घेणार आहे तशी एक ट्रायल साठी आपण तो आहे की 5 मिनिट 2 मिनिटं मराठी कवितेला एका वर्तमान वास्तवाच्या पातळीवर आणून त्याचं एक प्रखर स्वरूप, एक वास्तवदर्शी चित्रण वाना आंधळे सरांनी त्यांच्या कवितांमधून केलं आहे. बरेचदा त्यांची कविता वाचत असताना भांडवलशाहीवर त्यांनी केलेलं भाष्य, गांधीवादाचा त्यांचा विचार आणि एकूणच वर्तमान वास्तवावर त्यांनी केलेलं भाष्य हे पाहत असताना बरेच असं जाणवते की हे सर्व विवेचन करत असताना अनेक कवींचा आवाज हा कठोर होतो, अनेक कवींचा आवाज हा विद्रोहाच्या पातळीवर जातो, आक्रस्ताळेपणाच्या पातळीवर जातो. परंतु वाना आंधळे सरांच्या कवितांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या कवितेचा स्वर अतिशय संयत आहे, अतिशय संयमी आहे आणि जे मांडलंय त्यांनी ते अतिशय नेमकेपणाने आहे, थेट हृदयापर्यंत जाणाऱ्या त्यांच्या त्या ते शब्द आहेत आणि म्हणून त्यांच्या कवितांचं सामर्थ्य अधिक आहे. आपल्या खानदेशामध्ये वाना आंधळे सरांचे सारखे कवी असणं हे खरं म्हणजे खूप मोठी भूषणावह गोष्ट आहे आणि म्हणूनच आपण त्यांना खानदेश भूषण असं म्हणतो आहे. अलीकडच्या कालखंडामध्ये तुमच्याच महाविद्यालयाचे नामदेव कोळी हे सुद्धा एक चांगली परंपरा आता पुढे चालवत आहेत. अशा पद्धतीनं कविता हा खरोखरच त्या कवीचा श्वास असतो. कविता माझा श्वास आहे, कविता माझा ध्यास आहे, ही आंतरिक उर्मी प्रत्येक कवीमध्ये सामावलेली असते आणि ती वाना आंधळे सरांमध्ये सुद्धा सामावलेली आहे. फार मी बोलणार नाही, जाता जाता या संकेत सत्राला मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो. वाना आंधळे सरांची श्वास माझी कविता हा जो त्यांनी धागा पकडलेला आहे तो आयुष्यभर असाच निरंतर चालत राहो आणि त्यांच्या कवितांचा आस्वाद आम्हा सर्व रसिकांना सातत्याने मिळत राहो अशा पद्धतीच्या मी त्यांना सदिच्छा देतो. या संकेत सत्रामध्ये आमचे मित्र डॉक्टर अनिल लोहार सर यांनी फार अल्पशा कालावधीमध्ये माझ्याशी संपर्क केला, पण त्यांच्या बोलण्यातलं लाघव, त्यांच्या बोलण्यातली जी स्नेहार्द्रता आहे ती मला खूप भावून गेली आणि इतक्या कमी वेळामध्ये इतका चांगला मित्र बनू शकतो याचं आश्चर्य मला वाटलं. तेव्हा डॉक्टर अनिल लोहार सर यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि या संकेत सत्राला पुन्हा शुभेच्छा देतो आणि माझं हे उद्घाटनपर भाषण या ठिकाणी संपलं. जाता जाता या संकेत सत्राचे उद्घाटन झालं असं मी रीतसरपणे या ठिकाणी जाहीर करतो आणि थांबतो. धन्यवाद.
खूप छान समर्पक शब्दामध्ये असं आम्हाला तुम्ही छान एकदम असं मार्गदर्शन केलं. कविता म्हणजे काय, संवेदनशील कविता कशी असते, रसपर कविता कशी असते, आधुनिक कालखंडातली कविता कशी आणि मध्ययुगीन कालखंडातली कविता कशी, याचं छान अतिशय अगदी योग्य शब्दामध्ये आणि अगदी कमीत कमी वेळामध्ये खूप छान समजावून सांगितलं सर. आणि तुम्ही आजच्या या कार्यक्रमाचं उद्घाटन केलं म्हणून मी तुमचे पुन्हा एकदा आभार मानते सर. यानंतर आपल्या आजच्या प्रमुख वक्ते खानदेश भूषण कविवर्य सुप्रसिद्ध साहित्यिक कवी वाना आंधळे सर, मी यांना विनंती करते की त्यांनी आपल्या या चर्चा सत्रामध्ये आम्हाला नमस्कार. आजच्या या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये उपस्थित माझे सन्मित्र, आजच्या समारंभाचे उद्घाटक, कवितांना, कथांना, कादंबरीला, इतरच सगळ्या साहित्याला न्याय देत संशोधकाचीही भूमिका समर्थपणे निभावणारे आदरणीय डॉक्टर के.व्ही. बराटे सर, ज्यांच्यामुळे हे भाग्य सगळ्यांसमोर येण्याचं मला लाभलं, ते माझे वंदनीय प्राचार्य डॉक्टर अनिल लोहार सर. हा कार्यक्रम ॲडव्होकेट बबन बाहेती भाऊ महाविद्यालय जळगाव यांनी आयोजित केला. त्या सर्व आयोजकांचे, संस्था चालकांचे, तिथल्या प्राध्यापक बंधू भगिनींचे, मराठी विभागाचे मी कृतज्ञतापूर्वक ऋण व्यक्त करीत सर्वांचं स्वागत करतो. या कार्यक्रमाला पाहण्यासाठी आपापल्या घरी जे आसनस्थ होऊन हा कार्यक्रम मनस्वी अजून तासभर पाहणार आहेत, त्या सर्व श्रोत्यांचे, रसिकांचे मी मनापासून स्वागत करतो. त्यांच्याविषयी देखील कृतज्ञता व्यक्त करतो. मित्रो, आत्ताच दोघी सहृदयींनी आणि कवी मनाच्या या दोघी माणसांनी, महानुभावांनी कवितेवरचं जे भाष्य केलं ते मी माझ्या बोलण्यात येऊ देणार नाहीये, त्याची पुनरावृत्ती टाळायची आहे. पण कविता काय असते, कवितेचा प्रवास किती भला मोठा आहे, कविता कुठून जन्माला आली, कविता कुठपर्यंत पाझरली, ती पुढे जाती आहे, याचा आढावा घेणारं हे उद्घाटनपर भाषण खूप अभ्यासपूर्ण आणि चिंतनीय होतं निश्चितपणे. आणि माझ्या प्रेमापोटी माझ्याविषयी असलेलं प्रेम बराटे सरांच्या मनी जे आहे, त्यामुळे त्यांनी माझ्या फरमान आणि इतर कविता याचेही अनेक संदर्भ आपल्या उद्घाटनपर भाषणात घेतले. कविता आणि तिचे कंगोरे या संदर्भातलं आमचे वाणिज्य विभागाचे प्रमुख असलेले हयातीवर ज्यांनी वाणिज्य काय हे समजून सांगितलं अनेक पिढ्यांना, त्यांचा साहित्याचा व्यासंग इतका खोलवर असू शकतो याचंही दर्शनात झालं. आम्ही मित्र आहोत, चांगले भेटतो आम्ही एकमेकाला, पण तरी देखील साहित्यावर त्यांनी ज्या पद्धतीनं भाष्य केलं ते खरोखर मनापर्यंत पाझरणारं होतं, मनात ठाण मांडणारं होतं. खूप बरं वाटलं. या दोघी महानुभावांना मी वंदन करतो आणि आपल्या मूळ विषयाकडे येतो. कारण मोबाईलवर कार्यक्रम पाहणं एक दिव्य असतं आणि त्या दिव्याला सामोरे जाणाऱ्या रसिकांची देखील काळजी घेणं बोलणाऱ्याच्या कुठेतरी मनी असतं, ते माझ्या मनी निश्चितपणे आहे. आणि मी कुठे थांबावं हे देखील मला बऱ्यापैकी या वयापर्यंत समजलेलं आहे, म्हणून मी जास्त लांबवणार नाही. परंतु जे सांगेन ते अंतःकरणातून आलेलं असेल. माझ्या व्याख्यानाचाच विषय कविता माझा श्वास. बघा, श्वास या घटकाला, या शब्दाला केवढा मोठा अर्थ आहे. श्वासाशिवाय तुम्ही आम्ही जगू शकत नाही, ही चराचर जगू शकत नाही. आणि म्हणून मी कवितेला श्वास म्हटलेला आहे. असं का म्हटलं असेल मी?
कारण मी कवितेशिवाय जगू शकत नाही. जसा मी श्वासाशिवाय ही चराचर जगू शकत नाही, मी देखील कवितेशिवाय जगू शकत नाही. अर्थात एवढी भक्ती कवितेची किंवा कवितेचं माझ्या संपूर्ण देहवर होणं हे सहज शक्य झालं का? नाही. मग याची पूर्वपीठिका आपण तपासली पाहिजे. काय की ध्यास असल्याशिवाय, बराटे सरही बोलले, श्वास आणि ध्यास याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलं. ध्यास असल्याशिवाय तोपर्यंत श्वासाचं मोल कळत नाही. श्वास जगायला कारणीभूत ठरतं. मला कविता माझा श्वास असल्यामुळे, कविता माझा ध्यास असल्यामुळे कवितेने मला जगवणं शिकवलं, जगणं शिकवलं, जगाकडे बघणं शिकवलं, जीवनामध्ये चालणं शिकवलं, बोलणं शिकवलं. या साऱ्या गोष्टी कवितेने मला कशा कशा शिकवल्या, केव्हा केव्हा शिकवल्या, त्याचंही स्पष्टीकरण माझ्या बोलण्यातून पुढे मित्र येणार आहे. मी आईच्या उदरात होतो, आईच्या पोटात. त्यावेळी माझी आई कविता गुणगुणायची. तुम्ही म्हणाल की तुमची आई इतक्या, आज तुम्ही रिटायरमेंटला आलेले दिसता, तुमच्या आईचा तो काळ आणि तिला कविता कशा काय येत होत्या आणि ती कविता कशी काय गुणगुणायची तेही सांगतो. माझे वडील प्राथमिक शिक्षक होते. माझी आई इयत्ता 3री शिकलेली होती, पण तिला कवितेची भारी गोडी. आणि वडील घरी पुस्तकं आणायचे बालभारतीचे, ती वाचन करायची. कारण नोकरीच्या गावी वडील आणि आई दोघं जण आणि मी पोटात, त्यामुळे बाकीचा वेळ कुठे, तर मग वाचनात. आणि म्हणून आई वाचायची, कविता वाचायची आई आणि गुणगुणायची. मी पोटात होतो. ती म्हणायची, कोणाचे ग कोणाचे सुंदर डोळे, कोणाचे पाण्यातील माशाचे की माझ्या बाळाचे. आणि मला बरं वाटायचं. मी म्हणालो, आई, पोटातल्या पोटातून, आई खरंच मी इतका सुंदर आहे, माझे डोळे इतके सुंदर आहेत. त्यावेळी होते. आता चष्मा लागलाय, तो भाग वेगळा. पण आई गुणगुणायची, मला आनंद व्हायचा, मी आईशी बोलायचो. आता तुम्ही म्हणाल काय थापा मारताय, तुम्ही पोटात आईशी काय बोलायचे? अभिमन्यूची कथा डोळ्यापुढे ठेवा. मला कळायचं, आता बाकीच्यांना कळत कळायचं नाही, तो त्यांचा भाग. मला कळायचं, मला आवडायचं. मग मला जन्म झाला. बघा, कविता मुरण्यासाठी, कविता श्वास होण्यासाठी मी कुठून सुरुवात केली हा धागा विसरायचा नाही मित्र, शेवटपर्यंत. आणि माझा जन्म झाला. जन्मानंतर आमच्याकडे एक संस्कार असतो, तो म्हणजे 5वी करणे. 5व्या दिवशी पूजा विधी करणे. बाळाला आयुष्य जास्त मिळावं यासाठी देवाला, सटी मातेला प्रार्थना करणे, असा एक संकेत आहे ग्रामीण भागामध्ये. आणि त्या पद्धतीनं माझ्या घरी सुद्धा माझ्या आजीनं ही सगळी व्यवस्था राबवली. वडिलांनी काय केलं की 5व्या दिवशी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. एक कीर्तनकार बोलवले, कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला. आणि कीर्तनात अभंग. मी आईच्या कुशीत बाजूला बाजीवर पडलेलो, झोपलेलो, पोहडलेलो. कीर्तनामध्ये कीर्तनकार अभंग म्हणतायत, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि माझ्या कानावर, मनावर ते शब्द आले, कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. मी म्हटलं, अरे वा, मी अशा घरात, अशा कुटुंबात, अशा परिवारात आणि अशा कुळात जन्माला आलेलो आहे की ज्याचा हेवा प्रत्यक्ष परमेश्वरालाही वाटेल. कुळी कन्या पुत्र, मग मी ज्या कुळात जन्माला आलोय त्या कुळाचं वैभव फार मोठं आहे आणि त्या वैभवाचा मला फायदा होणार. वा वा, झालं. 5वीच्या दिवशी सुद्धा माझ्या कानावर पडली ती कविता. माझ्या श्वासामध्ये कविता कशी गोंदली जाते मित्र हो. बारसं झालं. बारशाच्या दिवशी आईच्या मैत्रिणी आल्या, माम्या आल्या, मावश्या आल्या, सगळ्यांनी माझं नामकरण केलं. तिथे सुद्धा त्यांनी झोका देताना, पाळणा हलवताना गाणंच म्हटलं. तिथेही गाणं कानावर आलं, कविता कानावर आली. असं करत मी मोठा झालो आणि मी बालवाडीत जायला लागलो. आता त्यावेळी बराटे सर, आपल्याकडे बालवाड्या तशा तुरळक होत्या, पण वडील शिक्षक असल्यामुळे त्यांनी शोध घेतला की लहान पोरांना कुठे शिकवलं जातं, म्हणून तिथे नाव घातलं. मी बालवाडीत गेलो. बालवाडीत गेल्यानंतर तिथे सुद्धा धडे शिकवले जातात का? नाही. तिथे काही मोठे मोठे उपदेश केले जातात का बालवाडीत? अजिबात नाही. तिथे सांगितलं जातं ते गाणंच. कारण लहान पोरांना गाणं आवडीचं असतं. बघा, गाण्यामध्ये, कवितेमध्ये ते संस्कार आणि ती क्षमता आहे, ते सामर्थ्य आहे.
की तुमच्या मनात पटकन एका क्षणामध्ये ती घर करते. हे कवितेच्या मुळाशी असलेलं सामर्थ्य आहे मित्र. ते कोणत्याही इतर साहित्यामध्ये नाहीये. कादंबरी वाचायला अवधी द्यावा लागतो. कादंबरीमध्ये अनेक पात्र, अनेक प्रसंग, अनेक घटना असतात. एका वेळी अनेक परिणाम वाचकाच्या मनावर होत असतात. इथे मात्र तसं नाहीये. कवितेला मर्यादा आहेत. कविता ही अल्पाक्षर रमणीयत्व घेऊन जन्माला येते. कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त कसं मांडता येईल, सांगता येईल आणि रंजनाबरोबर प्रबोधनही कसं करता येईल, अशा दोन्ही गोष्टी सोबत घेऊन चालते ती कविता. आणि म्हणून कविता मनात घर करते. लहानग्यांना कविता आवडते. बालवाडीत मला कविता बाईंनी शिकवली. कशी शिकवली बघा. लहान वय हे संस्काराचं वय असतं आणि संस्कार पटकन होतं. म्हणून त्यांनी संस्कारीच कविता आम्हाला शिकवल्या. कशी? ये रे रे पावसा येऊ नको दिवसा. आणि मग माझ्या डोक्यात लख वीज चमकली की अरे आपले बाबा तर घरी सांगतात की ये रे रे पावसा तुला देतो पैसा, पैसा झाला खोटा, पाऊस झाला मोठा. आणि बाई तर असं शिकवतात ये रे रे पावसा येऊ नको दिवसा. मग मी घरी आलो आणि घरी आल्यानंतर मी वडिलांना विचारलं, म्हटलं बाबा बाबा बाई असं म्हणतात आणि तुम्ही असं म्हणतात, बाईंचं खरं का तुमचं खरं? माझे वडील शिक्षक, त्यांनी क्षणाचाही विचार न करता, विलंब न करता सांगून टाकलं, बेटा तुझ्या बाई खऱ्या आहे, बाई जे सांगतात ते खरं आहे. म्हटलं कसं? मी लहानपणापासूनच जरा चळवळ्या होतो, जिज्ञासू होतो आणि त्या उत्कंठेपोटी मी सगळे प्रश्न विचारत जायचो वडिलांना. वडीलही समाधानकारक उत्तर द्यायचे. मग कसं? मग वडील म्हणाले, बघ तुझी बालवाडी दिवसा असते. म्हटलं हो. आपल्या घरापासून ती काही अंतरावर आहे. म्हटलं हो. मग तिथे तुझी आई तुला घेऊन जाते, कधी कधी मी घेऊन जातो. आणि जर दिवसा पाऊस आला तर तू पाण्याने भिजशील, ओला होशील, मग तुला सर्दी होईल, ताप येईल, डॉक्टरकडे जावं लागेल, इंजेक्शन घ्यावं लागेल. या साऱ्या गोष्टी टाळाव्यात, टळल्या पाहिजेत. म्हणून तुझी बाई देवाला प्रार्थना करते की ये रे रे पावसा पण येऊ नको दिवसा. मग मला बरं वाटलं. अरे वा, बाई तर आपल्या आई सारख्याच काळजी घेणाऱ्या आहेत. मी बोललो देखील वडिलांना, बाबा माझ्या आई सारख्याच बाई आहेत, त्यांना काळजी वाटते आमची. हो बेटा, तुझ्या बाई ज्या आहेत त्या आई सारख्याच आहेत. बघा, मला शिक्षकामध्ये आई त्यावेळी दिसली हो. शिक्षकाला आई होता आलं पाहिजे असं कुठल्या तरी विद्वानानं म्हणून ठेवलेलं आहे. शिक्षकात मला आई भेटली. काय मजा आलंय माझी. त्या शिक्षकांना डावलून, ओलांडून किंवा दुर्लक्ष करून मी पुढे निघून जाईल नाही. आजही मी माझ्या त्या शिक्षिका खूप वयोवृद्ध झालेल्या आहेत, खूप वयोवृद्ध. म्हणजे जवळजवळ आज त्यांचं 96-97 वय असावं. पण तरी सुद्धा मी गुरुपौर्णिमेला त्यांना नमस्कार करायला जातो, माझ्याच गावातल्या असल्यामुळे. विचार करा, ही भक्ती, गुरु भक्तीची रुजवात जर माझ्यात कोणी केली असेल, हा संस्कार जर माझ्या मनावर गोंदून गेले असेल, तर ती फक्त कविता. कविता कशी होती, कविता कोणती होती, कविता काय होती, या भानगडीत न पडता मी ती कविता स्वीकारली, माझ्या रक्तात भिनवली, श्वासात आणली आणि ती कविता आजही मी विसरत नाहीये. असं करत करत मी आता पहिलीत गेलो. पहिलीतही मला कविता भेटली. कवितेने माझ्यावर संस्कार कोणते केले, कविता माझी श्वास कशी बनत गेली. अजाड मी तुझी लेकरे, तू सर्वांचा पिता, नेमाने तुझं नमितो गातो तुझ्या गुणांच्या कथा. सूर्यचंद्र हे तुझीच देवा, तुझी गुरे वासरे, तुझीच शेते सागर डोंगर फळे फुले पाखरे. अनेक नावे तुला तुझे रे, 10 दिशांना घर, करशी देवा सारखीच तू माया सगळ्यांवर. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी, अरे हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी. बघा, इयत्ता पहिलीचा मी विद्यार्थी. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे मनी, हौस एवढी पूर्वी देवा हीच एक मागणी. खूप शिकावे, काम करावे, प्रेम धरावे. तिन्ही गोष्टी किती महत्वाच्या आहे मित्र, मानवी आयुष्यामध्ये, मानवी जीवनामध्ये. जर या तिन्ही गोष्टी इयत्ता पहिलीमध्ये जर माझ्या मनावर त्या शिक्षकांनी गोंदवल्या आहेत, त्या विसरता येणं शक्य आहे का? ओल्या मातीला आकार लवकर मिळतो. लहान वय ओल्या मातीसारखंच असतं, म्हणून मला आकारच मिळाला त्या ठिकाणी सुद्धा. पहिला आकार तर आईने पोटातच देऊन टाकला. नंतर शिक्षकांची सुरुवात झाली, दुसरीत गेलो आणि बघ आई आकाशात सूर्य आला, पांघरून अंगावर भरदरीशाला, निळ्याच्या नभाला खांब सोनेरी, मोती यांच्या लावी आल्या आत झालरी, मंद वारा जागवितो साऱ्या जगाला, म्हणत असे उठा उठा मित्र आला. बघा हो,
सूर्य आम्हाला उठवायला येतो, संजीवनी आम्हाला उठवायला येते, चैतन्य ऊर्जा स्रोत आम्हाला उठवायला येतो. हे किती किती मोठी गोष्ट आहे. आणि ती मोठी गोष्ट इतक्या लहान वयामध्ये सूर्याशी मैत्री करण्याचं सामर्थ्य किंवा ती ओढ, ती मनाला आवड जर निर्माण केली असेल तर मला इयत्ता पहिल्या दुसरीतल्या गुरुजींनी, तिसरीतल्या गुरुजींनी काय केलं, एकत्र कुटुंब पद्धती जी आज विस्कळीत होऊन गेलेली आहे, दिसत नाहीये, फार बोटावर मोजण्या इतकी गावं घरं आज शिल्लक आहे की जिथे एकत्र कुटुंब नांदतंय सुखानं, सगळा परिवार आजोबा पणजोबापासून नातू पणतूंपर्यंत एकाच छताखाली आणि एकाच्याच आदेशाखाली. पण त्या काळात असे कुटुंब विपुल होते, भरपूर होते. मी आता तिसरीत असताना, आणि त्यावेळी आम्हाला सरांनी, सोनवणे गुरुजी होते, मी जिल्हा परिषदेच्या शाळेतनं शिकलोय मित्रो, पण जिल्हा परिषदेची कौलारू शाळा असून देखील आज ती मला मोठ्या आभाळाला आभाळ उंची ती गाठलेली मला आज दिसते, वाटते. कारण त्या शाळेचे, त्या शिक्षकांची ऋण माझ्यावर आहे. बघा तिसरीतल्या त्या गुरुजींनी काय शिकवलं, सोनवणे गुरुजींनी, पलीकडे ओढ्यावर गावं माझे ते सुंदर, झाडा झुडपात आहे लपलेले माझे घर. बघा तुमचंही घर जर असं कुठे असेल, हे वातावरण कुठे असेल, तर तुम्हाला असं वाटेल की ही कवीची कविता नसून, ही माना आंधळींची कविता नसून, ही कविता माझी नाही बरं, ही कविता कुडे सरांची आहे, गणेश कुडे सरांची आहे, की जी अंमळनेरला वास्तव्याला होते. गणेश कुडे सरांनी किती सुंदर लिहिलेलं आहे. पलीकडे ओढ्यावर गावं माझे ते सुंदर, झाडा झुडपात आहे लपलेले माझे घर. माझ्या गावाहून जाते चिमुकली, हिच वाट मला ओढून या नेते माझ्या घराशी हे थेट. पिंपळाच्या झाडाखाली लहान असे माझे घर, तुळशीचे वृंदावन चिरेबंदी ओट्यावर. उमा कमा सरू अरुचंदू भाऊ आला म्हणतात, मिठी मग सोडवावी हातावर खाऊ देत. उमा कमा अरु चंदू आई घर, ह्या संकल्पना, ह्या सगळ्या घटकांचा समावेश कवीनं किती चपकलपणे केलेला आहे. हे कवीचे वर्णन नसून, कवीच्या गावाचं घराचं वर्णन नसून, हे माझ्या गावाचं, माझ्या घराचं, माझ्या भावंडाचं, माझ्या आईचं वर्णन मला वाटतं. बघा कवितेचं सामर्थ्य त्यांनी सांगितलं बराटे सरांनी. कवितेचं सामर्थ्य काय असू शकतं, ती कविता कवीची न राहता इतरांची होऊन जाते, तीच खरी कविता असते, तीच खरी कविता. आणि मग ह्या खऱ्या कवितांनी खरे संस्कार जे मला मिळाले, माझ्या संपूर्ण नखशिकांत भरायला लागले इयत्ता चौथीत, तर मज्जाच मज्जा हो. चौथीमध्ये कुंभार गुरुजी जेव्हा वर्गात यायचे ना, मी अगोदरही बोललो माझ्या बालवाडीच्या मॅडमकडे पाहून की शिक्षकात आई असणं गरजेचं असतं. तसं चौथीचे गुरुजी वर्गात आले की आम्हाला आई आल्यासारखं वाटायचं, साक्षात आई कुंभार गुरुजी. पण तत्पूर्वी एक बाई होत्या गणिताच्या, गणित मला अजिबात जमेना, अजिबात जमेना हो. काय करावं गणित, असं वाटायचं की कोणी काढलं हे गणित. गणित काढणाऱ्याला, म्हणजे त्या वयात गणित काढणाऱ्याला चांगलं झोडपूनच काढलं पाहिजे, असा तो त्रोटक काहीसा तकलादू विचार माझ्या मनामध्ये त्यावेळी यायचा. पण आज मात्र मोठे मोठे आकडे माझ्या अकाउंटमध्ये जमा होतात, त्यावेळी गणिताविषयी इतकं काही वाईट वाटत नाही, चांगलंच वाटतं, भाग वेगळा. पण गणित जमेना आणि मग मार बसायचा, मार खूप मारायचे. त्या काळात पालक विद्यार्थी कोणालाही आर्ग्युमेंट करण्याची मुभा नव्हती, काहीच तक्रार चालणार नाही, मार खा, खाल्ला मार तर उचलशील आयुष्यभराचा भार, अशा पद्धतीनं पालकही पोरांकडे पाहिजे. वडील तर माझे शिक्षकच, काय बोलायलाच नको. आणि मग खूप मारायच्या, इतक्या मारायच्या, इतक्या मारायच्या. त्यांनी मारलेलं अजूनही कधी कधी पाठीबाबाकडे माझा हात जातो, मी असं करतो, बायको विचारते का हो भलतंच जुनं दुखणं दिसतं, कधीपासून पाहते, 40 वर्षापासून तुम्ही पाठीला अजून मधून हात लावत असतात. म्हटलं फार जुनं आहे, मी काही सांगणार नाही. आवाज व्यवस्थित येत नाहीये, आवाज व्यवस्थित येत नाहीये, एक मिनिट सर, आवाज येत नाहीये. एक कॉमेंट्स आलेली आहे. येतोय पण आंधळे सर आवाज येतोय? हो येतोय, थँक्यू. क्लिअर येतोय सर पाठीला हात लावल्यानंतर म्हटलं फार जुनं दुखणं आहे, तुला सांगण्यासारखं नाही, असं मी टाळून दिलं. इतकं मारायच्या बाई. आणि त्या काळी कुठलं तरी भारत चीन युद्ध सुरू होतं आणि रात्री दिवे लावू नये अशी असं फरमान काढण्यात आलं होतं ग्रामपंचायतीकडून. आम्ही राहायचो कासोदा येथे, वडिलांची नोकरी कासोदा येथे. तर रात्रीचे दिवे लावू नये, तुळशी वृंदावनात दिवा लावू नये, कोणी शेकोटी पेटवू नये किंवा बॅटरी ऑन करू नये, अशा सूचना. असे केल्यास आढळल्यास दंडात्मक कारवाई होईल.
मग त्या दिवसात माझी बहीण एके दिवशी रात्री आजारी पडली, तापानं फणफणली, 2 वाजेची वेळ. आईला ती झटके देते ती असं कळलं आणि आईने सांगितलं, वडिलांना उठवलं, हिला दवाखान्यात न्या, बघा आपली उषा कशी करते. वडिलांनी तिला कडेवर घेतलं, खांद्यावर घेतलं आणि दवाखान्याकडे जायला सुरुवात केली. दरम्यानच्या काळात मला कंदील धरायला सांगितला. कंदिलाला कागद गुंडलेला होता. आम्ही दवाखान्यात गेलो. दवाखान्यात डॉक्टरांनी इंजेक्शन दिलं, सांगितलं की काळजी करू नका, ताप मेंदूपर्यंत गेला म्हणून झटके येत आहेत, आता तिचं थोड्या वेळाने तिला बरं वाटायला लागेल. हे सगळं माझी बहीण आजारी, तिचं दुःख, हे मी सगळं विसरून त्या कंदिलाला लावलेल्या कागदाकडेच पाहत होतो, काचेवरून लावलेल्या. मी म्हटलं, का बरं लावला असेल हा कागद? वडिलांना विचारलं. म्हटलं, बाबा रात्रीचे 2 वाजलेले आहेत, बाबा कंदिलाच्या काचेला कागद का? गुपचूप चल, घरी गेल्यानंतर सांगतो. घरी आलो, झोपलो. आईजवळ बहिणीला दिलं, ते त्यांच्या बाजूवर झोपले, मी माझ्या बाजूवर झोपलो. मी पांघरून बाहेर काढून पुन्हा डोकावलो. म्हटलं, बाबा कंदिलाला काचेला कागद का? त्यांनी पाहिलं की हा पोरगा मोठा चळवळ आहे, याला आता नाही सांगितलं हा रात्रभर झोपू देणार नाही. म्हणजे बघ, आता सध्या परिस्थिती वाईट आहे, भारत चीन युद्ध सुरू आहे आणि जर कुठे बाहेर उजेड सदृश्य काही दिसलं तरी सुद्धा शत्रू पक्षाची विमानं जी घोंगावतात आकाशात, त्यातल्या शत्रू पक्षाला असं वाटेल की हा भारत आहे, टाका बॉम्ब, आणि बॉम्ब पडण्याची शक्यता. म्हणून सांगितलं की कोणी उजेड बाहेर टाकू नका, घराबाहेर येऊ नका उजेड घेऊन रात्रीच्या वेळी. म्हटलं, मग बॉम्ब पडल्याने काय होतं? माझं 4थीचं वय. बॉम्ब पडल्याने, अरे गाढवा, बॉम्ब पडल्याने घरदार सगळे राख रांगोळी होते, बेचिराख होतात, आगी लागतात, माणूस मरतो. म्हटलं, असं रात्रीचे 2:15-2:30 वेळ, माझ्या मनात काय विचार यावा? म्हटलं, बेचिराख होतो, माणूस मरतो का? देवा, आमच्या गणिताच्या बाईच्या घरावर बॉम्ब टाक. आणि मग मला असं वाटलं की बॉम्ब जर पडला तर बाईच राहणार नाही, बाई राहिल्यानंतर गणित येणार नाही, गणित राहिल्यानंतर मार मिळणार नाही. काय माझं लिंकिंग आणि थिंकिंग. पण कुंभार गुरुजींनी मला वाचवलं. जर मी हाच विचार घेऊन जर जगत आलो असतो पुढे, तर मी अतिरेकी झालो असतो, मी गुंडपुंड झालो असतो, वाईट मार्गाला लागलो असतो. कारण विद्रोह तो 4थ्या इयत्तेत माझ्या मनात इतका साचला, विषयाबद्दलची अनासक्ती एवढी साचली, ते विषय शिकवणाऱ्या शिक्षकाविषयीची अनासक्ती किंवा ज्याला म्हणूया आपण त्यांच्याविषयीचा कुठलाही चांगला आदरभाव मनात नाही उरला माझ्या त्या वयात. तोच जर कायम राहिला असता तर आज एवढं मोठं भाग्य, एवढ्या मोठ्या माणसांसमोर बोलण्याचं मला लाभलं नसतं. पण ते मिळालं कवितेनं आणि नंतरच्या येणाऱ्या शिक्षकांनी. कवितेने काय सांगितलं 4थ्या इयत्तेत? बघा, इथे हिंसा सांगितली मी आता, अहिंसेचा संदेश आमच्या कुंभार गुरुजींनी कसा दिला, काय क्षमता आहे कवितेमध्ये, ती माझ्या श्वासात कशी येत गेली. कवितेचं नाव आहे फुलपाखरू. वर्गात आले, उभे आहेत. उभे असताना तोंडमाड उंच उंच, मोठे मोठे डोळे, लांब लचक कान, लांब सडक हात, बोटही लांब लांब. एखाद्या अनोळखी माणसाने जर पाहिलं ना, अनोळखी माणसाने पाहिलं तर असं वाटेल की बापरे, हा माणूस कसं काय बोलायच्याशी. पण जेव्हा ते बोलायला लागायचे ना, तर नारळातल्या पाण्यासारखे मधाळ, इतकं सुंदर बोलणं त्यांचं. आणि ते वर्गात आले की ते साभिनय शिकवायचे. एक महत्वाचं अजून सांगायचं राहिलं मला, साभिनय. कविता ही जर साभिनय शिकवली गेली ना, ती मनावर गोंदली जाते, पुसली जात नाही. गोंधण जसं असतं ना कपाळावर, आमच्या माता भगिनी गोंदतात, पूर्वी खूप गोंदायचे, तर ते पुसलं नाही जात काही केल्या मृत्यूपर्यंत. तसं गोंदली गेली ही अहिंसा. कशी? कारण ते साभिनय शिकवायचे. साभिनय म्हणजे अंगविक्षेप, सगळा हावभाव, सगळे त्यांची बोटं बोलायचे, हात बोलायचे, डोळे बोलायचे, संपूर्ण शरीर बोलायचं. आणि असंच शिकवलं गेलं पाहिजे. म्हणजे त्या गुरुजींमध्ये मला काय दिसलं, जे त्या काळात मला मांडता आलं नाही, मला अनुभवता आलं, पण आज मांडता येत आहे. मला एक चांगला वक्ता दिसला, चांगला नेता दिसला आणि चांगला अभिनेता दिसला. बघा, वक्ता, नेता आणि अभिनेता ही त्रिपुटीचा सुरेख संगम आमच्या त्या गुरुजींमध्ये दिसला. वक्ता म्हणजे धबधब्यासारखं बरसणं, कोणताही कागद हातासमोर न ठेवता, कोणतंही चिरोटं हातापुढे न बोलता भाषण करणं. आमचे सर काहीच ठेवायचे नाही, बोलायचे धाड 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 धाड, धबधब्यासारखे बरसायचे. वक्ता, नेता, संपूर्ण 50 पोरांचं नेतृत्व करता आलं पाहिजे शिक्षकाला. 50 मनं आहेत त्यांची.
या 50 मनाची एक मोळी तयार करणं, बांधणं एका जागी तासभर 2 तास, तो खरा नेता, नेतृत्व गुण. नंतर अभिनेता. बघा अभिनयामध्ये केवढं सामर्थ्य हो. आम्ही टीव्ही पाहतो, आमच्या माता भगिनी टीव्ही पाहतात, ऐकणारे श्रोते टीव्ही पाहतात. काही भावनाप्रधान माणसं असतात, माता भगिनी तर सगळ्या भाऊक असतात. जेव्हा सीन चाललेला असतो, दृश्य चाललेलं असतं त्या टीव्ही मध्ये, की एक सून खूप रडते, बिचारी खूप रडते, अश्रू गळते, हाताने पुसते, आणि ही माऊली, ही भगिनी, ही ताई, हा भाऊ काहीतरी त्या टीव्ही समोर बसून एक तर जेवतोय की भगिनी काहीतरी निवडते, असं करत असताना तिचा तो अभिनय पाहून आमच्या या माऊलींच्याही डोळ्यात अश्रू तरळून येतात, आणि भाजी कापता कापता, निवडता निवडता ती माऊली सुद्धा असं करते. ती टीव्ही मध्ये काम करणारी अभिनेत्री का या माऊलीची मावस बहीण असते? काही नातं असतं? अजिबात नाही. परंतु समोरच्याचं दुःख हे माझं दुःख आहे, ही भावना निर्माण करून जातो तो अभिनय. आणि तीच भावना निर्माण करणारे गुरुजी भेटले मला इयत्ता चौथीत. आणि म्हणून वक्ता, नेता, अभिनेता या त्रिपुटीचा सदैव संगम असलेले कुंभार गुरुजी आज हयात नाहीये. त्यांना ही शब्दवंदना देतो आणि कविता कशी सादर करत होतो, आणि त्या कवितेनं माझ्यात काय संस्कार केले ते मी कथन करतो. कवितेचं नाव आहे फुलपाखरू. धरून काही बरे, धरून काही बरे, फुलावर उडती फुलपाखरे, काल पाकळ्या रात्री निजल्या. हळवे सूर झाले, निजण्याची प्रक्रिया आहे, निजणे. आणि मग ते असं नाही म्हणता ना, काल पाकळ्या रात्री निजल्या, असं कोणी म्हटलं का? अजिबात नाही. आणि जसे त्या शब्दांमध्ये ज्या भावना आहेत, त्या भावनेचं स्पष्टीकरण, त्या भावनेचं सादरीकरण त्याच पद्धतीनं झालं पाहिजे. ही पद्धत आम्हाला अवगत केली आमच्या कुंभार गुरुजींनी. काल पाकळ्या रात्री निजल्या, सकाळ होता सगळ्या उठल्या, आणि त्याच का उडू लागल्या, पंख फुटून गोजिरे, पंख फुटून गोजिरे, फुलावर उडती फुलपाखरे. पुढचं कडो पा. हात लावता पंख फाटतील. बघा असा अभिनय करायचे ते, म्हणजे पंख फाटतील, चेहराही बदलून जायचा क्षणात. हात लावता पंख फाटतील, दोरा बांधून पायही तुटतील, सांगा ती मग घरी कशी जातील, कशी जातील, असं करायचे डोळे मोठे मोठे. दूर तयाची घरे, माझ्या चेहऱ्याकडे पहा, गुरुजी असंच करायचे. दूर तयाची घरे, आम्ही गुरुजीकडे पाहत होतो, त्यांच्या चेहऱ्याकडे एकमेकाला विचारत होतो, कितलाक दूर होई रे, कितलाक दूर होई रे. म्हणजे आमच्या बोली भाषेत बोलायचो आपसात, कितलाक दूर होई रे. इथेच कवितेचं आणि सादरीकरणाचं महात्म्य आहे मित्र. काय भावना आहेत, साध्या साध्या शब्दांच्या आहेत, कुठे अलंकारिकता नाही, काहीच नाही, बोजड शब्द नाही, प्रवाही आणि प्रभावीपणा कवितेत कसा आणावा. वा वा वा. अज्ञापुराणिकांची ही कविता, दूर तयांची घरे, कितलाक दूर होई रे असं म्हणताना म्हणजे कविता चालू आहे, शिकवणं सुरू आहे, आणि आम्ही आपसात लगेच बोलतोय का क्षणात. इथेच कवितेचं महात्म्य आहे. पुढचं कडोपा किती सुंदर म्हणतात ते. का छळता त्या मुक्या जीवाला, आवडेल का हे देवाला, का छळता त्या मुक्या जीवाला, आवडेल का हे देवाला, ही देवाची मुले, आमच्याकडे हात करायचे, ही देवाची मुले, फुलावर उडती फुलपाखरे, फुलावर उडती फुलपाखरे. अरे आपण देवाची मुलं आहोत. काय भावना आहे, आपण देवाची मुलं आहोत. अहिंसो परमो धर्म, हा अहिंसा हा केवढा श्रेष्ठ धर्म आहे, हे जर कोणी बिंबवलं असेल तर आमच्या चौथीतल्या त्या कवितेनं बिंबवलं मित्र. बघा संस्कार असं लेबल नाही ना हो. या संस्कार बाजारात विकत मिळत नाही ना हो, नाही तर तिथे मोठी रांग लागली असती व शिलेबाजी झाली असती. संसाराचं असं लेबल ढकवता येत नाही ना हो. संस्कार हे रक्तात आणि हृदयात लागतात, ते आपोआप आले पाहिजेत आणि ते रुजले पाहिजेत. त्याची रुजवात जर व्यवस्थित झाली, रुजवात करणारे जर व्यवस्थित भेटले,
म्हणून मी प्राथमिक शिक्षकांना खूप मनोभावे वंदन करत असतो की या शिक्षकांनी माझी जी घडणी आजची माझं जे काही मी थोडं थोडं बोलू शकतोय हे सगळं माझी या बळे नाही बोलवी तर धनी माझी प्रायमरी शिक्षक, प्राथमिक शिक्षक, आणि या शिक्षकांनीच मला ही बोलण्याची, उभं राहण्याची क्षमता भरभरून दिली. 5व्या इथेच गेलो. पिवळे तांबूस ऊन कोवळे पसरे चौफेर ओढाने सोने वाटे वाहून या दोर. अरे झाडांनी किती मुकुट घातले डोकी सोनेरी, पूर्णावर शेतात पसरला गुलाल चौफेरी. पहा पाखरे फिरून होती झाडावर गोळा, अरे कुठे उडाला पलीकडे तो सोन्याचा गोळा. पर्यावरणाशी मैत्री करा सांगावं लागतं, बोर्ड रंगवावे लागतायत, पंधरवाडे साजरे करावे लागतायत, परंतु नाही, मला कवितेनं, माझ्या कवितेचा श्वास जो होता, कवितेला आत घेण्याची जी माझी कुवत होती, ती कुवतेच्या मुळाशी माझे शिक्षक होते. त्यांनी त्या काळात सांगितलं, त्या काळात जाऊ द्या, आमच्या तुकोबारायांनी तर किती 400 वर्षापूर्वी सांगितलं, वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षे ही सुस्वरे आळवती. बघा, ही वनचर, हे वृक्ष, ह्या वल्ली, ह्या लता, ही फुलं, ही वनचरे आमचे मित्र आहेत, आमचे सोयरे आहेत, आमचे नातलग आहेत, त्यांची हेळसांड होता कामा नये. म्हणजे असे संदेश देण्याची क्षमता आणि माझी घडणी. या ठिकाणी मला बराटे सर नमस्कार करतायत, मी नमस्कार स्वीकारलाय सर, तुम्हाला आधीच नमस्कार केला. तर ही कवितेची ही देणगी बघा, ध्यास पर्व केव्हा सुरू होतं, केव्हा पुढे वृद्धिंगत होतं. जर तुमच्या आत त्या ध्यासाची पाळमुळं जर खोलवर जर गेली ना, मनाच्या आत गेली ना, तर तो ध्यास पुढे 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 जाऊन फलद्रूप होतो, वृद्धिंगत होतो, मोठा होत जातो. ही फलद्रूपता, ही वृद्धिंगतता माझ्यामध्ये जी आणली ना, त्या कवितांनी आणली, आणि म्हणून मी कवितेच्या इतकी नादावलो. मग नंतर मी 6वीत गेलो, 7वीत गेलो, 8वीत गेलो, 9वीत गेलो, असं करत करत प्रत्येक टप्प्यावर मला वेगळ्या आशयाची, वेगळ्या विषयाची कविता भेटत गेली मित्रो. कधी ती राष्ट्रप्रेमानं ओथंबलेली, कधी ती सामाजिक त्या विषमतेनं खूप गारठलेली, भयावह झालेली अशी कविता भेटली. कधी बालमनाचा मुक्त असा आविष्कार करणारी कविता भेटली, तर कधी कुटुंब वत्सलता मनावर गोंदवणारी कविता भेटली. कितीतरी कविता भेटल्या. आता पर्यावरणाची मी तुम्हाला सांगितलं, भारत आंबेंची कविता, पिवळे तांबूस ऊन कोवळे. आणि मला बहिणाबाई भेटल्या. हो, बहिणाबाई भेटल्या. माझ्या खानदेशचं वैभव आहे फार मोठं. या बहिणाईनं तर काय बाब, बहिणाई डोळ्यापुढे आल्या की मला असं वाटतं की आमच्या या खानदेशातल्या घराघरापुढच्या प्रत्येक अंगणातलं एक समर्थ विद्यापीठ आहे. कारण घराला अंगण असणं हाही एक संस्काराचा भाग आहे. आता शहरं वाढली, महानगरात अंगणच नाही, नाईलाज आहे. परंतु आमची संस्कृती आणि त्या संस्कृतीत उभं राहिलेलं त्या काळातलं हे विद्यापीठ, त्या काळातलं बहिणाई नावाचं, जे घराघरात नांदत होतं, जात्या जात्यामधून येत होतं, माता भगिनींच्या ओठावर त्याच ओव्या. आणि म्हणून देरे देरे योग्य ध्यान गोट तुले मी सांगते, अरे लेकीच्या माहेरासाठी माया सासरी नांदते. 4च ओळी आहे. विचार करा मित्रो, केवढं मोठं तत्वज्ञान आहे. सासरी असलेल्या, जिच्या पोटी मुलगी जन्माला आलेली आहे, अशा या पत्नीला, अशा या सुनेला जाच होत असला तरी ती सहन करते, कारण तिच्या पोटी आलेल्या मुलीचं माहेर म्हणजे हिचं सासर जिवंत राहिलं पाहिजे, तिला माहेर पण करता आलं पाहिजे. म्हणून लेकीच्या साठी मी सासरी नांदते. बघा, छोट्या अल्पाक्षरता, छोट्या कमीत कमी शब्दामध्ये आमच्या बहिणींनी केवढी फिलॉसॉफी मांडली, केवढं तत्वज्ञान मांडलेलं आहे. खोप्यामध्ये खोपा सुगर रनीचा चांगला, अरे पिलासाठी जीवतीनं झाडाले टांगला. मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोर, किती हाकला हाकला फिरी येत पिकावर. मन जहेरी त्याचं न्यारे पंतर, अरे इचू सापवरा त्याले उतारे मंतर. मन केवढ जसा काकसचा दाना, मन एवढ आभायात भीमा आहे ना. बघा हो, कुठल्याही शाळेत गेली नाही ही माऊली, कुठलंही शिक्षण घेतलं नाही, पण जगाच्या शाळेनं या माऊलीची घडणी केली, शिकवलं. अकाली आलेलं वैधव्य पोरवाळा सोबत आणि या सगळ्यांना सोबत घेऊन चालणं आहे. बघा, जीवनाकडे किती जाणीवेनं या माऊलीनं बघितलं, म्हणून तितकेच जाणीवेचे शब्द या कवनांमध्ये येऊ शकले.
आणि नुसतं रंजनच नाही तर अंजन घालण्याचं कामही आमच्या बहिणीने केलं. नंतर पुढे भेटली मला श्रावण मासी हर्षमानसी हिरवा दाटी चोईकडे, किंवा पहिल्या तटावर हिरवाळी घेऊन अरे निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटा तुन, चार घरांचे गावची मुकले पहिले टेकडी पुढे, पाय वाट पांढरी तयातून अडवी तिडवी पडे. बघा निसर्गाचं मनोहारी दर्शन, निसर्गाशी मैत्री करण्याच्या उर्मी ज्या आमच्यात आणल्या गेल्या असतील त्या वयात, तर या कवितांनी, कविता माझी श्वास होत गेली, कविता इतकी पशनी पडत गेली, आतमध्ये साठत गेली. आणि एके दिवशी काय झालं की मी महाविद्यालयात असताना ती कविताच माझ्यातून आत बाहेर यायला लागली, माझ्यातून बाहेर यायला लागली. झालं काय, अगदी एका मिनिटात त्याची पूर्वपीठिका सांगतो की माझे आजोबा शेतकरी, माझे वडील शिक्षक. आजोबा अतिशय कृषीनिष्ठ शेतकरी. ते म्हणाले की शेतात जा, दादर उभी आहे, चिमण्या उडवायच्या आहेत, म्हणजे इतक्या प्रमाण मराठी भाषेत बोलले नाही ते. वावर माझा आहे, चिड्या बट्टीन, दादरवाल्या चिड्या उडवण्या आहेत, तुला जाणार पडली. मी म्हटलं नाही जाऊ, मी म्हणा अभ्यास आहे. कसा अभ्यास आहे, अरे खेतीबाडी काही की टाकणी पडी तुम्हाला पाहिजे, काय मोठा साहेब होणार आहेत, खेती माझा. आणि मग ते ऐकलं बा, मी वडिलांना सांगून पाहिलं. वडील म्हणे ते माझं ऐकलं नाही म्हणे, आजपर्यंत नीम जातो तुझ्यासाठी, मी काय तरफदारी करू, जावं लागेल. आणि गेलो बा, कॉलेज बुडून गेलो, हातात भाकरी घेतली, न्याहारी घेतली आणि तसाच निघालो आणि चिमण्या उडवण्याचं काम केलं. 3-3.5 तास नंतर भूक लागली, शेताच्या बांधावर आलो, लिंबाचं झाड होतं त्याच्या खाली बसलो. बसल्याबरोबर उठलो ताडकन, कारण शिक्षकाचा पोरगा ना मी, शेतकऱ्याचा नातू असलो तरी शेतात झाडं फारसं नाही, गेलं तरी नुसतं फक्त निरीक्षण परीक्षण, वा काय छान झाड आहेत, काय रोपं आहेत, काय फळं लागली आहेत, काय फुलं लागली आहेत, एवढंच. टोचायला लागलं गवत. आता दादरीच्या दिवसामध्ये बांधावरचं गवत मित्र हिरवगार नसतं. जे शेतकरी बांधव असतील, शेतकऱ्यांची पोरं असतील त्यांना कळेल. दादर जेव्हा भरात येते त्यावेळी बांधावरचं गवत हे हिरवगार नसतं, पूर्ण वाळून कोरडं झालेलं नसतं, वातीड असतं, वातीड. आणि ते वातीड गवत मला टोचल्याबरोबर राग आला, संताप आला, आजोबाविषयीची चीड आली आणि माझा अभ्यास बुडाला, कॉलेज गेलं. आणि असं म्हणून आत्मसंताप करत होतो तेवढ्यात माझं लक्ष त्या गवताकडेच गेलं आणि मला काहीतरी असं वाटलं की अरे हे गवत टोचत नाहीये, गवत बोलतोय. काय बोलत असेल बरं. मी जाणीवेने पाहिलं, तो माझ्या मनात शब्द फेर धरू लागले आणि ते फेर धरू लागले. संध्याकाळ झाली, मी घरी परतलो, घरी गेलो, कागदावर ते उतरून घेतलं आणि ते जे उतरवलं ते तुमच्या पुढे मांडतोय. ती माझी पहिली कविता. बघा, कविता माझी श्वास आईच्या उदरापासून जी झालेली होती, तिनं मला आशीर्वाद दिला की बेटा तू मला इतका पुजतो, मानतो, माझी भक्ती करतो, मी तुझ्याच ओठी आता येऊन उभी राहते. आणि ती माझ्या ओठी आली. पहिली कविता माझी, ते ऐकवतो. आजोबांची धन्यवाद मानतो की आजोबांनी मला शेतात पाठवलं नसतं तर कवितेचा जन्म झाला नसता कदाचित. आणि कविता दान 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 लिहून काढली. सगळं शेत कसं हिरवगार, सगळं शेत कसं हिरवगार. नवतीतल्या मुलामुलीसारखं शेताच्या बांधाजवळ आलो तर प्रफुल्लित झालेलं मन तळपत्या सूर्यात कोमेजून गेलेल्या फुलासारखं झालं. आणि उभा राहिलो तर बांधावरच्या वाळक्या गवतानं पायाशी घट्ट मिठी मारली आणि अर्धमेल्या आवाजात गयावया करू लागलं, बघा मायबाप आमच्या जवळची कशी टवटवीत, आम्ही मात्र शुष्क कोरडे पिवळे फट्ट. काय चुकलं आमचं, काय गुन्हा केला आम्ही. मायबाप शेतकऱ्याची काहीच चूक नाही, मात्र ही पोसलेली झाडं आमच्या पावे तो पाणी येऊ देत नाहीत. मायबाप पाणी येऊ देत नाहीत. बघा, सामाजिक विषमता, गवत आणि दादरीच्या या दोन घटकांनी माझ्या मनात त्या वयात FIBA असताना निर्माण केली. मित्र, कविता लिहिली, सरांना दाखवली आणि सरांनी आव देखाना ताव, माझ्या गुरूंनी पाठवून दे म्हणे एखाद्या मासिकाला. म्हटलं कोणत्या पाठवू. आता त्यांच्या खिशात किर्लोस्करचा पत्ता त्यांनी त्यांच्यासाठी आणला असेल, हा घे म्हणे पत्ता, आणि दिला. म्हटलं किर्लोस्कर, कोणाला कळत होतं किर्लोस्कर, आणि मी पाठवली. आणि किर्लोस्कर मध्ये छापून आली 1-3 महिन्याने. आणि मी माझ्या सरांना दाखवली. सरांना असं वाटलं की याला उगीच दाखवली की काय, असाही भाव त्यांच्या चेहऱ्यावर होता, कारण ती किर्लोस्कर मधून आली होती. ते म्हणायला लागले, अरे किर्लोस्कर मधून तुझी कविता, बापरे तू छान कविता लिहितोस. तेव्हा त्यांनी खऱ्या अर्थाने ती जाणीवपूर्वक वाचली, तोपर्यंत वाचलीच नव्हती. आणि मग म्हटलं की असं आहे का, बर तू चांगलं लिहितोस, तू खूप मोठा होशील असं वाटतं मला, किर्लोस्कर मधून आली. म्हणजे किर्लोस्कर हा एक निकष लावला हे त्यावेळी मला कळलं. मी आव देखाना ताव पाठवून दिली, काहीच विचार केला नाही. त्यांनी सांगितलं गुरु आज्ञा पाळली पाहिजे म्हणून पाठवून दिली, छापून आली. मित्र,
मला आनंद झाला. त्या काळात आकाशवाणी लोकप्रिय होतं. आकाशवाणीवर धनाधन धनाधन एका पाठोपाठ कार्यक्रम व्हायला लागले. असं करत करत मी एम ए झालो. एम ए झाल्यानंतर तिथे सुद्धा वा वा वा, एम एचं काय वर्णन करावं. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोनी मज द्यावे पसाय जाणे. जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रती वाढो भूता परस्परे जडो मैत्री जीवांचे. अरे दुरितांश तिमिर जावो विश्वसधर्मे सूर्य पाहो दोजे वांछिल तोते लाहो प्राणी जगो. सगळं पसायदार मी सांगणार. परंतु या पसायदारातले ही चरण मला इतकी आवडून गेली की अरे वा, जो जे वांछील तोते लाहो. काय उदात्त व्यापक विशाल मनाचे होते ज्ञानोबा माऊली. अगव्या विश्वाला शांतीचा मंत्र देणारे. त्यांच्या मनात आलं का मी ब्राह्मण आहे, मी ब्राह्मणापुरता बोलीन, मी महाराष्ट्रीयन आहे, मी महाराष्ट्रापुरता बोलीन, मी आळंदीचा आहे, आळंदीपुरता बोलीन. नाही हो. अवघ्या विश्वाची चिंता, अवघ्या विश्वाचं कल्याण करण्यासाठी विश्वशांतीची ही प्रार्थना त्यांनी लिहिली. कवितेने मला ही दृष्टी दिली मित्र. बराटे सरांनी माझा उल्लेख केला, माझ्या प्रेमापोटी केला तो. तर हे जे काही माझ्यामध्ये आलं आणि त्यांना दिसलं आणि त्यांनी आता मांडलं, हे कुठून आलं? हे या कवनांमधनं, या कवितांमधनं, या उपदेशांमधनं, या प्रबोधनामधनं. आणि म्हणून ज्ञानोबांचं हे पसायदान अभ्यासून मी आतापर्यंत मी धावता आढावा घेतलेला आहे. बरेच कवी, बऱ्याच कविता सुटल्या, कारण मला वेळ जी दिलेली आहे त्या वेळेत मला हे पूर्ण करायचं आहे. तर हे सगळं नेत नेत मी एम ए झालो. चांगल्या गुणांनी पास झालो. माझ्या महाविद्यालयात मी दुसऱ्या क्रमांकाने पास झालो. आणि लगेच 2 महिन्याने इंटरव्ह्यू साठी गेलो. इंटरव्ह्यू होता धरणगाव महाविद्यालयात, जिथे मी आता कार्यरत आहे. इंटरव्ह्यूला गेलो. इंटरव्ह्यू घ्यायला भुसावळ कॉलेजचे, नाटा कॉलेजचे चंद्रकांत आडावतकर सर होते, वंदनीय चंद्रकांत आडावतकर सर. तेव्हा मला नावही माहिती नव्हतं, पण नंतर माहिती पडलं. तिथे इंटरव्ह्यूला गेलो. काटकोळा आता तरी बरा दिसतो, त्यावेळी याहीपेक्षा फार काटकोळा होतो. गेलो, गळ्यात शबनम बॅग आणि आत येऊ का विचारलं. ते म्हणाले या, बसा. बसलो. मुलाखत सुरू झाली. कुठून आलात? एरंडोलहून. बर. एम ए कुठे केलं? एरंडोलला. बर. साहित्यातला कोणता प्रांत किंवा प्रकार तुम्हाला आवडतो? मी सांगितलं कविता. त्यांच्या भुवया मोठ्या झाल्या. कविता आवडते? म्हटलं हो. बर. कवितेतला कोणता उपप्रकार आवडतो? म्हटलं गझल. आता डोळे मोठे झाले. अरे वा, म्हणे एखादी गझल. म्हटली. कळा ज्या लागल्या जीवा कुणाला बोललो नाही, कळा ज्या लागल्या जीवा कुणाला बोललो नाही, होतो जरी उपाशी अधाशी वागलो नाही. अरे असा मी तीर चुकीने मारला गेलो, जिथे पाहिजे होतो तिथे मी लागलो नाही. ते चमकून पाहायला लागले. अरे वा, छान. दुसरी म्हण. दगडात देव येते दगडाच भाव आहे, बाकी जनावरांना माणूस नाव आहे. अरे यावे खुशाल जन्मा आणि मरून जावे, इतके उदार इथले प्रत्येक गाव आहे. तो म्हणाले अरे वा, छान. तिसरी म्हण. असं करत करत 5-6 गझल म्हणायला लावल्या त्यांनी. म्हणजे खरे गझला सुंदर आहेत. कोणाच्या आहेत रे? म्हटलं पहिली गझल माझी नाहीये, नंतरच्या 4 माझ्या आहेत. तू लिहितो? म्हटलं हो. काही आणलंय का पुरावा म्हणून? म्हटलं हो. मी शबनम बॅगेमध्ये अनुष्टुप, किर्लोस्कर, अधिष्ठान, शब्दालय याचे अंक घेऊन गेलो होतो. अक्षर वैदर्भी याचे अंक घेऊन गेलो होतो. आणि तिथं अस्मितादर्श दाखवलं. ते म्हणा तू विद्यार्थी असताना किर्लोस्कर, अनुष्टुप आणि अक्षर वैदर्भी अस्मितादर्श मध्ये लिहितो? म्हटलं हो. अरे वा वा वा, छान. आणि मग त्यांनी शेवटी शेरा मारला की या पोराला घ्या, हा पोरगा तुमच्या संस्थेचं नाव काढेल. आणि माझं सिलेक्शन झालं मित्र. बघा, कविता माझी श्वास झाली, कविता माझी आई झाली, कविता माझी भाकरी झाली. ध्यासाची शक्ती, ध्यासाचं सामर्थ्य काय असू शकतं मित्र. पण आत जर असलं ना तरच हे शक्य हो. मोले घातले रडाया ना असू ना माया. कुठली गोष्ट विकत घेता येत नाही, बाहेरून आणावी लागते. बाहेरून जे आणणं असतं ना ते काही काळापुरतं असतं. आतून जे येतं ना त्याला अनंत काळ ते टिकू शकतं. त्यात सामर्थ्य राहतं अनंत काळाचं. आणि म्हणून कविता ही आतून आली, आतमध्ये ती रिचली, ती पचवली गेली. आणि नंतर माझीच कविता मला भेटायला आली आणि ती अशा पद्धतीने मला भाकरी देऊन गेली. माझीच कविता, कविता श्वास झाली माझी. जन्माच्या आधीपासून तर आतापर्यंत. पुढे गंमत सांगतो तुम्हाला अजून. असं करत करत मग माझं लग्न ठरलं. कारण आता पोराचं लग्न केलं पाहिजे असं वडिलांना वाटायला लागलं. मग आणि मधून मधून मी गाणी गुणगुणायचो माझ्या अभ्यासिकेमध्ये. कसे गाणी गुणगुणायचे?
मी मेरे सपनों की रानी कब आएगी तू, आई रुत मस्तानी कब आएगी तू, बीती जाए जिंदगानी कब आएगी तू, चलिया तू चलिया. माझ्या शिक्षक बापाच्या आहे लक्षात आलं. आणि मग त्यांनी माझं लग्न ठरलं आणि लग्नाच्या बोहल्यावर उभा राहिलो, बोहल्यावर बसलो आणि तिथे सुद्धा मला भेटलं गाणं. बघा कवितेनं माझी साथ सोबत कशी केलेली आहे. आयतं पोयतं कोणले ऊन, आयतं पोयतं वासुदेवले ऊन. बाकीचा भाग महत्वाचा नाही आहे, दुसरा भाग जो महत्वाचा आहे संस्कार देणारा. तटकाय देव पयाना रोपे, तटकाय सीता माई काते, तटलं पोयतं कोणले ऊन, तटलं पोयतं वासुदेवले ऊन. किसनू किसनू कांड्या भरे, राय रुक्मिणी पोयतं करे. अरे म्हटलं बापरे, भगवान श्रीकृष्ण प्रभू रामचंद्र यांनी कापसापासून जे तयार केलेलं पोयतं आहे, राई आणि रुक्मिणी देवाच्या या सौभाग्यवती यांनी कातून काढलेल्या सुतापासून तयार केलेलं हे पोयतं आपल्या गळ्यात येत आहे. या पोयत्याची शेवटपर्यंत लाज राख. बघा काय संस्काराची क्षमता आहे मित्र. कवितेला घर कसं करता येतं मनात. मातीत बी रुजावत तरारून तिला अंकुरावं आणि पानं फुलं यावीत आणि मोठा वृक्ष काही कालानंतर तयार व्हावा. तसंच कवितेचं देखील आहे. ती एकदा का अंकुराला लागली ना तर वटवृक्ष व्हायला वेळ लागत नाही. म्हणून तर त्या वटवृक्षाची आजही आम्ही पूजा करतोय. ज्ञानेश्वरीची 700 वर्ष झाली. कवितेत केवढं सामर्थ्य आहे. ती संबंध सृष्टीची जननी आहे, आई आहे, संस्कृतीची आई आहे. संस्कृतीचा सांस्कृतिक संचित तिच्यामध्ये आहे. तुमच्या माझ्या आईला वयाच्या मर्यादा आहेत, तुमच्या माझ्या आईला वयाच्या भेदाच्या मर्यादा आहेत. तुमची आई माझी आई होऊ शकत नाही, माझी आई तुमची आई होऊ शकत नाही, पण कविता मात्र सर्वांची आई होऊ शकते. कवितेला वयाचं बंधन नाही आहे. तुमच्या माझ्या आईला वयाचं बंधन आहे, मृत्यू आहे. बघा केवढं सामर्थ्य आहे ना. अशी ही अगाध लीला सोबत घेऊन चालणारी कविता जर ती श्वास झाली तर काय आनंद आहे, काय मजा आहे. आयुष्य किती सुंदर आहे. आणि प्रत्येक सौंदर्याचा आस्वाद आयुष्यातल्या बसल्या जागी देण्याची कुवत फक्त कविता या साहित्य प्रकारात आहे मित्र. म्हणून तर संत पंत तंत आणि आधुनिक कवितेनं प्रत्येक काळाचं जे प्रबोधन मनस्वी केलेलं आहे. ज्ञानदेव, नामदेव, एकनाथ, जनाबाई, मुक्ताबाई, नंतर पंडित कवी आणि नंतर शाहिरी कवी, नंतर आधुनिक कवी. प्रत्येकाचा काळ हा वजनदार काळ आहे. जर आम्ही जाणीवेनं त्या काळाचा अभ्यास केला तर आम्हाला ते कळेल, बसल्या जागी समजेल. असं करत करत माझ्याच घरात घडलेली घटना सांगतो. एक गाणं म्हणेन तुमच्यासाठी आणि नंतर थांबतो. कारण कवितेचं अधिराज्य या मनावर आहे आणि त्या अधिराज्याचं मी पूजन धावतं का होईना पण मनोभावे करतोय. वेळ जास्त घेऊ नये अशी सूचना आहे. मधून मधून काही लोक म्हणतात चालू द्या, पण ते काही बरं नाही. अजून केव्हा तरी पुन्हा बोलू. पण शेवट कसा बघा, कविता श्वास. या श्वासामध्ये ती अशी साठत गेली, श्वासरूपच होऊन गेली, श्वासरूप झाली. माझा 92 वर्षाचे आजोबा जेव्हा वारले ना, 92 वर्षाचे प्राचार्य डॉक्टर अनिल लोहार, आम्ही एकाच गावचे असल्यामुळे त्यांना कल्पना आहे. आजोबा वारले, मी प्राध्यापक होतो अर्थात. आजोबा वारले आणि आजी रडायची आजोबांच्या प्रेताजवळ बसून. ते शेवटचे क्षण असतात ना, प्रेताला सजवणे वगैरे आणि रडणे. मग रडताना, आणि आजीचं वय तेव्हा जवळजवळ 86, आजीचं वय 86, यांचं 92. आजी कशी म्हणते, इथला जल्दी कसा चालना ग्यात व माय. अरे म्हटलं इथला जल्दी कसा काय चालणार घ्या. मी लगेच आजीपर्यंत गेलो, गर्दीला बाजूला सारत सारत आजीजवळ गेलो. म्हटलं आजी, तेव्हा तरुण होतो मी, आजी इथला जल्दी 92 वर्षे बाप्पानं वय, इथला जल्दी चालला घ्या. असं आजी तशाही सुरात काय म्हणते, मला हाताने हिसका देत, गुचू रे तसं म्हणणं पडस. बघा या आजीच्या वाक्यामधलं मला काय क्लिक झालं, काय कळलं, गुच्चू पटर तसं म्हणणं पडस. बघा मेलेल्या मड्याजवळ रडलं नाही, गाण्यातून रडलं नाही तर त्या मड्याला देखील शोभा येत नाही मित्र. काय क्षमता आहे आमच्या कवितेची. अरे जिवंत असताना ते तिच्या क्षमतेचं दर्शन आम्ही अनुभवतो, पाहतो, स्वीकारतो.
अरे मेल्यानंतर सुद्धा मरणाऱ्या माणसाला गाण्यानेच रवाना केलं पाहिजे, गाणं गाऊन गाऊन रवाना केलं पाहिजे. काय संस्कृती आहे, काय भाषा आहे आमची, काय कविता आहे आमची, किती महान आहे ही संस्कृती, ही भाषा आणि ही कविता, की जी पोटात असताना सांगते प्रत्येकाला आणि सरणावर गेल्यानंतर सुद्धा ती साथ सोडत नाही. अशा या क्षमतेला जेव्हा मी श्वास संबोधतो मित्र हो, तर चुकीचं बोलतो नाही ना, श्वासच आहे ती. आणि अशा या श्वासाने मला एक मोठी गोष्ट, माझा पुनर्जन्म केला हो, पुनर्जन्म. बरेच साहित्यिक, आमचे वंदनीय बराटे सर सुद्धा किंवा अनेक साहित्यिक येतात, सगळे साहित्यिक आपल्या साहित्यकृतीला अपत्य संबोधतात. हे माझं अपत्य आहे. मी कवितेला आई संबोधतो तेवढ्यासाठी, कारण श्वास म्हटलेलं आहे मी, कवितेला आई म्हटलेलं आहे मी, आणि म्हणून तिला आई संबोधतो. आणि आई असल्यामुळे माझा एकदा नाही, माझा 2दा जन्म झालाय. एकदा आईच्या उदरातून झाला 1960 साली, आणि नंतर ऐन तारुण्यात असताना कवितेच्या पोटी मी कॉलेजात असताना जन्माला आलो. आईने बोटाला धरून चालणं शिकवलं, कवितेनं जगाकडे पाहून मला बोलणं शिकवलं. आज माझी ओळख आई मला जन्म घेऊ दे या कवितेमुळे माझ्या भागापुरता नाही, माझ्या राज्यापुरता नाही, माझ्या देशापुरता नाही, तर ती 7 समुद्रा पार गेली. जागतिक कीर्ती या कवितेनं मिळवून दिली. आणखी काय पाहिजे. या पुनर्जन्मानं मला एवढं मोठं जग माझ्याजवळ आणून ठेवलं. जेव्हा लॉस एंजेलिस, कॅनडा, न्यू जर्सी, सौदी अरेबिया येथून मराठी माणसाचे फोन मला येत होते की तुमची आई मला जन्म घेऊ देणे, रडवलं हो, रडवलं. तुम्ही त्या कवितेत स्वतः भ्रूण झालात आणि आम्हा वाचकांना आई केलं हो, तुम्ही आई केलं. अशा पद्धतीच्या अभिप्रायांच्या बरसाती झाल्या आणि त्यावेळी वाटलं की माझा ध्यास आणि माझा श्वास माझी कविताच आहे. आणि अशा या कवितेनं मला जे दिलं इतकं भरभरून दिलं. तुमच्यासारखे श्रोतेगण दिले, बराटे सरांसारखे विद्वत, संशोधक, अभ्यासक, चिंतक, आमच्या डॉक्टर अनिल लोहार सरांचे कृतिशील. बघा काय म्हणजे या वाणिज्य शाखेच्या या गुरूंचं साहित्यावर असलेलं प्रेम काय काय सांगतं, काय सुचवतं. या सगळ्यांना मी मनापासून धन्यवाद देतो. मला 1 तास बरोबर मी घड्याळाकडे अधूनमधून पाहतोय, तुमचं लक्ष असेल. आणि तो काळ पुन्हा फिरून येणार नाही मित्र, जो मी लहानपणापासून आता या वयाच्या 60 पर्यंत पाहिला, अनुभवला, खूप साठवला. आणि म्हणून मला असं म्हणावंसं वाटतं की ते दिवस उडून गेलेत. ते दिवस उडून गेले जेव्हा मुलं शिकायची, उजळणीला घोकायची, दिसल्याबरोबर गुरुजी कमरेमध्ये वाकायची. ते दिवस उडून गेले जेव्हा मुलं शिकायची, उजळणीला घोकायची, दिसल्याबरोबर गुरुजी कमरेमध्ये वाकायची. ते दिवस उडून गेले पाटी पेन्सिल बोलायची, नाकासमोर चालायची, झाली चुकून चूक तर जमीन देखील हलायची. ते दिवस उडून गेले मधली घंटा व्हायची, शिळी भाकर खायची, माय आणि बाबासाठी मोठी स्वप्न पाहायची. ते दिवस उडून गेलेत पोरं खेळून थकायची, झोपेमध्ये बकायची, तरी सुद्धा पहाटेची शाळा नाही चुकायची. ते दिवस उडून गेले शाळा रोज सुटायची, पाठी देखील फुटायची, धूम ठोकून पळताना मौज भारी वाटायची. ते दिवस उडून गेलेत आई कान धरायची तरी प्रेम करायची, ऊब तिच्या कुशीमधली फक्त आता स्मरायची, ऊब तिच्या कुशीमधली फक्त आता स्मरायची. मित्र हो, खरंच ते दिवस उडून गेले. धन्यवाद. मी सगळ्यांचा आभारी आहे. कृतज्ञ नमस्कार, सविनय नमस्कार साऱ्या उपस्थितांना करतो. मला बोलण्याची संधी दिली, तुम्ही ऐकून घेतलं, याबद्दल सगळ्यांना कृतकृत्य होत आभार मानतो. विशेषत्वानं आयोजकांचे, या अभ्यास मराठी विभागाचे, सगळ्या राबणाऱ्या शिक्षकांचे आणि निवेदिका आमच्या ताई भगिनी पाठक मॅडम यांचे खूप सुंदर निवेदन केलं. वंदनीय बराटे सर, मोठी माणसं खरंच आभाळवंचीची असतात. एका क्षणात त्यांनी होकार कळवला. आपणा सर्वांचे आभार मानतो, धन्यवाद देतो, थांबतो. धन्यवाद सर, खूप खूप छान. ऐकून अगदी आवाज येत नाही ताई, ताई आवाज येत नाहीये. याचा जीवन. आता येतोय सर आवाज? हा मध्ये सर आवाज येतोय? हो आता येतोय, बोला ताई.
ओके. सर खूप खूप धन्यवाद मनापासून. आणि बालपणापासून ते आतापर्यंतचा तुमचा जो जीवन प्रवास तुम्ही कवितेनुसार मांडला, तो अतिशय अवर्णनीय होता, सुंदर होता. करता माझ्याकडे काही खूप असे शब्द नाहीये. कवितेची मला सुद्धा खूप आवड आहे. तुम्ही एवढ्या साऱ्या कविता आणि गझल ऐकवल्या, त्याच्यावरती मला एक माझी छोटीशी कविता सादर करावीशी वाटते. दुःखाच्या घरी एकदा जमली होती पार्टी, दारू बिरू पिऊन जिंकली होती कार्टी. दुःख म्हणाले दोस्तांनो बिलकुल लाजू नका, इतके दिवस छळला म्हणून राग मानू नका. मी आणि सुख जोडे भाऊ होतो, 5 वर्षाचे होतो तेव्हा जत्रेत गेलो होतो. गर्दी अशी जमली मी गोंधळ असा उठला, माणसांच्या त्या गर्दीमध्ये सुखाचा हात सुटला. तेव्हापासून फिरतोय शोधत दुनियेच्या नजरेत, दिसतंय का सुख माझं कोणाच्याही नजरेत, दिसतंय का सुख कोणाच्याही नजरेत. आणखी एक छोटासा प्रयत्न होता तुमच्या समोरचा. अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. तर आता म्हणजे तुम्ही जो छोटा अंकुर होता, तो अंकुराचा वटवृक्ष आणि हे जे सगळं खूप छान सांगितलं सर, अगदी अप्रतिम होतं. आता मी आपल्या आभार प्रदर्शनाकडे येते, आपल्या मूळ कार्यक्रमाकडे. तर या कार्यक्रमाचा आपण आता गोड शेवट करूया. तर या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये आपल्याला आजचे लाभलेले प्रमुख उद्घाटक डॉक्टर के.व्ही. बराटे सर यांनी सुद्धा अतिशय अप्रतिम मार्गदर्शन केलं. त्यांचं मी सर्वप्रथम आभार मानते. त्यानंतर आपल्या आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते आणि माझे सर्वात आवडते कवी खानदेश भूषण वाना आंधळे सर यांचे सुद्धा मी खूप मनापासून धन्यवाद करते की त्यांनी अतिशय सुंदर आणि समर्पक शब्दामध्ये आम्हाला कृतकृत्य केलं. त्यानंतर आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनिल लोहार सर यांच्या परवानगीने हा कार्यक्रम आम्हाला करण्यास संमती मिळाली आणि खूप छान त्यांनी आयोजन आम्हाला करून दिलं आणि मार्गदर्शन केलं, म्हणून मी त्यांचेही आभार मानते. आणि तसेच या संयोजन समितीमध्ये माझे सहकारी प्राध्यापक डॉक्टर गौतम भालेराव सर, गौतम आनंद सर, रेणुका झांबरे मॅम या मराठी विभागाच्या आहेत. तसेच आमचे टेक्निशियन मिलिंद पाचपोळ सर, नेहा शर्मा मॅडम या सगळ्यांचे सुद्धा मी आभार मानते. आणि आमच्या महाविद्यालयाचे जे प्राचार्य आहेत डॉक्टर अनिल लोहार सर यांच्या पूर्व परवानगीने आपला आजचा कार्यक्रम संपन्न झाला असे जाहीर करते. धन्यवाद. धन्यवाद आंधळे सर. बराटे सर धन्यवाद. धन्यवाद सर. आणि आंधळे सर अप्रतिम मांडणी केली. खरं म्हणजे तुमच्या बालपणापासून तर आतापर्यंतचा संपूर्ण प्रवास एका चित्रपटासारखा तुम्ही आमच्या समोर प्रस्तुत केला. थोडी घाई झाली. म्हणजे हॅलो आवाज म्यूट झालाय तुमचा. आवाज म्यूट झालाय सर. सरांचा आवाज म्यूट झालाय, तो अनम्यूट करायला सांगा. अवधी कमी असल्यामुळे सगळे साहित्य प्रकार जसं ओवी, भारुड, गवळण, लावणी, गझल, गीतकाव्य, अष्टाक्षरी वगैरे ह्या सगळ्या ते चारोळीपर्यंत यायचं होतं, पण त्याला वेळही भरपूर लागतो. हा जो स्टेजवरचा जो कार्यक्रम असतो बाहेर सगळ्या रसिकांसमोर, श्रोत्यांसमोर, कॉलेजेसमध्ये गॅदरिंगला, वाङ्मय मंडळ उद्घाटनाला, त्यावेळी थोडासा वेळ जास्त लागला तरी काही, कारण नाकाने का अशा पण बसवलेल्या असतात पोरं, इथे मात्र ती संधी दिली म्हणून आपला कार्यक्रम शेवटपर्यंत जरी